मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ओके, सो खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आणि सर आम्हाला आज जास्त उत्सुकता आहे ती तुमच्याबद्दल, तुमच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्याकडून काही शिकून घेता येईल. सगळ्यात आधी एक प्रश्न मला पडला जेव्हा मी आपलं प्रोफाईल पाहिलं, त्याच्यामध्ये लॉ अँड CA सो ह्या दोन्ही गोष्टी आणि एकाच वेळी आपण केल्यात. सो मला विचारायला आवडेल त्याच्या पार्टचं काय असं काही रिझन होतं का की लॉ अँड CA बिफोर बिगिनिंग ऑफ युअर करिअर एकत्रितपणे करण्यामागे? सगळ्यात पहिल्यांदा तुझे आभार. माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथे बोलवून माझी मुलाखत घेण्याचं धाडस तू करतोयस त्याच्याबद्दल तुझे परत एकदा आभार. हॅलो, मगाशी आम्ही VIP रूम मध्ये होतो आणि मी म्हटलं सरांना, सर मला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा आहे. तर सर म्हणाले, अरे फोटो मोठ्या माणसांचा काढायचा असतो. सो हे त्यांचं मोठेपण आहे की हे असं म्हणतात. आय थिंक त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ वाजवला पाहिजे. आता तू विचारलेला प्रश्न खरं सांगायचं म्हणजे त्याला काहीच कारण नव्हतं. कारण फक्त एकच होतं की लॉ या विषयाची मला आवड होती आणि BComला असताना पण आम्हाला लॉ हा विषय होता. तर आपण माझे बरेच मित्र पण होते कॉलेजमध्ये त्यावेळेला. आमचा असा एक 5-6 जणांचा ग्रुप होता आणि ते सगळेजण म्हणाले लॉ करूया. म्हटलं करूया लॉ. आणखीन कदाचित पटणार नाही इथे लोकांना कोणाला, पण BCom होण्याच्या आधी मी CA होईन किंवा करेन असं कोणालाही वाटलं नव्हतं. आमच्या घरी कोणाला वाटलं नव्हतं, मला स्वतःलाही काही वाटलं नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे मी रजिस्टरही केलं नव्हतं कुठे आर्टिकलशिप. त्यामुळे असे हमाम स्ट्रीटवरती असे चार्टर्ड अकाउंटंट्स कंपन्यांचे बोर्ड आहेत निघनिघाड्या. इथे गोंडालिया मांडवीवाला नावाची कंपनी दिसली. मी आज शिकलो, आर्टिकल रजिस्टर केलं. ती कंपनी कशी आहे काय मला माहिती नव्हतं. आणि LLB लॉ म्हणजे बऱ्यापैकी आवडीचा विषय होता. BComला नंतर CAला पण त्याचा थोडाफार उपयोग असतो कारण लॉचा विषय आहे CAला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा मी CA झालो नाही, कारण माझे बरेच असे काही माहितीतले लोक आहेत की ते 16 वेळा चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेला बसलेले आहेत. त्यामुळे जर आपल्याला हे जमलं नाही तर काहीतरी दुसरं ऑल्टरनेटिव्ह असलं पाहिजे ना जवळ. मग काळा डगला घालून तिकडे जाता आलं तर बघूया म्हणून एक आपली पदवी खिशात असलेली बरी, एवढंच कारण आहे. आणि माझे मित्र फार चांगले होते त्यामुळे, आणि बऱ्यापैकी घनिष्ठ दोस्ती होती आमची कॉलेजमध्ये. तेव्हा आम्ही असं विचार करायचा नाही. सगळे म्हणाले चला करूया. वाईट तर त्याच्यात काहीच नव्हतं लॉ करण्यामध्ये, झालं तर फायदाच होणार होता म्हणून केलं. म्हणजे लॉमध्ये काही डाळ जर शिजली नाही तर CAचं आपल्या बरोबर असणारच आहे. सो आय थिंक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, इफ प्लॅन A इज नॉट वर्किंग तर देर इज ऑलवेज प्लॅन B विथ यू. सो ते प्लॅनिंग आता तू यांना सगळ्यांना शिकवतोस तिथपर्यंत ठीक आहे, परंतु जर मला माझ्या बाबतीत जर विचारलंस तर त्यावेळेला मी कसलंही स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेलं नव्हतं किंवा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग या विषयाची मला काहीही माहिती नव्हती. ग्रेट. आणि तुम्ही 1974 मध्ये ॲज अ अकाउंटंट सुपरवायझर म्हणून लार्सन अँड टुब्रो ही कंपनी जॉईन केली. सर मला मनापासून विचारायचं वाटतं, तेव्हा खरोखरच तुम्हाला असं वाटलेलं का की पुढे जाऊन या कंपनीचा विस्तार एवढा एक्सपोनेन्शियल लेवलने होणार आहे ज्यावेळी तुम्ही ॲज अ अकाउंटंट सुपरवायझर म्हणून जॉईन केली? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या सगळ्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून मी एक सांगतो आमच्या कंपनीबद्दल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती फार कमी लोकांना माहिती असेल. लार्सन अँड टुब्रो ही अशी एक कंपनी आहे भारतामध्ये की जी 2 फॉरेनर्सनी चालू केली. ते डेन्मार्कमधून भारतात आले. ते कुठल्या तरी एका सिमेंट मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करत होते. तर इथे त्यांना पाठवलं होतं सिमेंट मशीन्स विकायला. आणि नंतर युद्ध सुरू झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा जॉब जाणार होता. तर त्यांनी ठरवलं नाही इथे काहीतरी आपल्याला बऱ्यापैकी स्कोप आहे
इंडियामध्ये, आणि म्हणून त्यांनी एक पार्टनरशिप कंपनी चालू केली, तीही लार्सन अँड टोब्रो. म्हणजे ती त्यावेळेला ते दोघंच जण होते, ते काहीतरी थोडंफार ट्रेडिंग करायचे वगैरे. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच्यात सांगायची आहे की भारतामध्ये अशा दुसऱ्या कुठल्याही कंपन्या नाही आहेत की ज्या दोन फॉरेनर्सनी चालू केल्या, नंतर त्या पूर्णपणे भारतीय झाल्या. लार्सन टोब्रो ही संपूर्णपणे भारतीय कंपनी आहे आज, आणि भारताची प्रगतीमध्ये जबरदस्त काम करते आहे. अशी कंपनी दोन फॉरेनर्सनी इथे चालू केली, हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग असा आहे की त्यांनी जी कंपनी चालू केली त्याच्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यांनी स्वतःकडे, म्हणजे वेल्थ स्वतःसाठी ठेवली नाही, त्यांनी अनेक शेअर होल्डर्सना डिस्ट्रीब्यूट केली वेल्थ. ते जरी सुरुवातीला प्रमोटर्स असले तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे आजकाल प्रमोटर्स म्हणजे 50%, 60% शेअर स्वतःकडे ठेवतात. या ग्रस्तांनी अशी कंपनी चालू केली आणि त्याचे शेअर्स सामान्य लोकांना वाटले. ही त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी ही कंपनी सुरुवातीपासून ठरवलं की ही व्हॅल्यू बेस्ड कंपनी असणार, म्हणजे आम्ही या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि ही प्रोफेशनली मॅनेज कंपनी असणार. याचा अर्थ असा आहे की मूल्य महत्त्वाची आहे. आम्ही धंद्यामध्ये आहोत, धंदा करणार आहोत, परंतु आम्ही कशाही प्रकारे धंदा करणार नाही आहोत. आम्हाला मूल्य महत्त्वाची आहे, आम्हाला आमचे इथिकल स्टँडर्ड्स महत्त्वाचे आहे आणि त्याप्रमाणे आम्ही बिझनेस करणार आहोत. आणि हा बिझनेस एक मात्र गोष्ट नक्की आहे की जी लोक करणार आहेत ती माणसं आम्ही छान निवडणार. आणि ते जे प्रोफेशनल्स होते, इंजिनियर्स वगैरे, सुरुवातीला बरेच IITचे इंजिनियर्स वगैरे आमच्याकडे कामाला होते आणि अजूनही आहे. तर त्यांनी ती इंजिनिअरिंग कंपनी चालू केली, अतिशय चांगली माणसं निवडली आणि त्या चांगल्या माणसांच्या हातात काही वर्षानंतर कंपनी सुपूर्द केली. त्यातले टोब्रो वारले आणि 97 वर्षापर्यंत लार्सन भारतामध्ये राहिले. ते म्हणजे संपूर्णपणे भारतीयच होते. त्यांचं डेन्मार्कमध्ये एक घर होतं, या व्यतिरिक्त त्यांचं काही डेन्मार्कमध्ये नव्हतं. शेवटी त्यांचा काही वर्षापूर्वी इथेच मृत्यू झाला. आणि जेव्हा ते गेले, तुम्हाला आता आश्चर्य वाटेल हे पण सांगताना की त्यांची जी स्वतःची संपत्ती होती ती अतिशय छोटी होती. अशा प्रकारची माणसं की बिझनेसमध्ये फार थोडी सापडतात. म्हणजे त्यांनी कंपनी जी सुरू केली ती अतिशय त्यांना हे फार प्रिय होतं की व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत, एथिकल स्टँडर्ड्स महत्त्वाचे आहेत, गव्हर्नन्स महत्त्वाचं आहे. हे आज आजकाल बघतोय आपल्याकडे काय चाललंय, करप्शन वगैरे रोज आपण वाचतो. पण ह्या कंपनीमध्ये जेव्हापासून ही सुरू केली तेव्हापासून या तत्वांवरती ती चालू आहे. आणि ही या कंपनीची एक अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. म्हणजे आता तुम्हाला मगाशी त्यांनी आकडेवारी सांगितली की 37,000 कोटी, 4,000 कोटी प्रॉफिट वगैरे वगैरे. एवढं सगळं करत असताना सुद्धा ही मूल्य कुठेही बिघडलेली नाहीये. त्यामुळे आणि मी जो या कंपनीमध्ये जॉईन झालो तेव्हा या कंपनीची ख्याती अशीच होती की ही प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे, ही अत्यंत ऑनेस्ट लोकांनी चालवलेली कंपनी आहे, पण इथे पुष्कळ वाव आहे. आणि त्यामुळे तेव्हा मला जरी अशी कल्पना नव्हती तरी इथे आपली वाढ नक्की होईल, आपल्याला स्कोप मिळेल आणि जे काय आपण शिकलो आहे त्याचा आपल्याला वापर करता येईल. कारण हे सगळं तिथे आहे, तुम्हाला फ्रीडम आहे या कंपनीमध्ये काम तुम्हाला प्रयोग करायला परवानगी आहे, नवनवीन गोष्टी शिकायला परवानगी आहे, तुमच्या करिअरला भरपूर वाव आहे. अशी कंपनी ही आहे. आणि आजही असंच आहे की एकदा तुम्ही या कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालात समजा, किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्स प्रोफेशनल, ही अशी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये आजही जे लोक जॉईन होतात त्यांना कंपनीच्या बोर्डावर जाण्याची संधी मिळू शकते. अशा फार थोड्या कंपन्या भारतामध्ये आहेत आणि हे त्या कंपनीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मी ही कंपनी जॉईन केली. मला त्यावेळेला असं वाटलं नव्हतं, कारण त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे CFO हा किताब नव्हताच. त्यावेळेला एक आमच्याकडे डायरेक्टर फायनान्स होते, मोठे ग्रस्त होते ते त्यावेळेला. त्यांच्याबरोबर वगैरे मी शिकलो त्यांच्याकडनं पुष्कळ, पण मी तिथे जाईन असं त्यावेळेला मला वाटलं. मग एकच करायचं की काम करायचं, चांगलं करायचं, नवीन शिकायचं, बस. ह्याचा अर्थ एक्सपोजर त्या कंपनीमध्ये प्रचंड होतं, ऑनेस्टी होती आणि तुम्हाला स्वतःला वाटलं की मला इकडे भरपूर वाव आहे. ॲक्च्युली मी हा प्रश्न ठरवला नव्हता, पण तुम्ही
सर विषय काढलात आणि आय थिंक प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी हे असेल. मगाशी ब्रेकमध्ये पण आपल्या या विषयावर थोडीशी एक चर्चा झाली. विजय रावराणे सरांनी हा विषय काढला होता, व्हॅल्यूज. असं म्हटलं जातं की व्हॅल्यूज एस्टॅब्लिश स्ट्रॉंग फाउंडेशन ऑफ एनी ऑर्गनायझेशन. पण अशा पण भरपूर अशा कॉम्पिटिटर कंपन्या म्हणा किंवा सेमच सेगमेंटमधल्या अशा कंपन्या असतात ज्या व्हॅल्यूज किंवा तत्व वगैरे संपूर्णपणे धाब्यावर बसवून टाकतात आणि जस्ट ग्रोथ इज एव्हरीथिंग अँड दे प्रोसीड फर्दर. आणि तिकडे काही ठिकाणी जो व्यक्ती तत्वनिष्ठ असतो किंवा तत्वांशी तडजोड करत नाही त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि कधीतरी मानसिक अशा पद्धतीचा पण एक स्टेज येते की कशाला मी एवढा दूध का धुलावा बनतोय सो मला असं म्हणायचं आहे की अशा भरपूर जणांचा इकडे जे उपस्थित आहेत त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल आणि लार्सन अँड टुब्रो आय थिंक इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर इट. मग अशा सगळ्या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड दिलं पाहिजे असं तुमचं मत आहे सर? हा प्रश्न ऍक्च्युली नव्हता. हे सोपं आहे का? बघा, सोपं म्हणजे असं आहे की तुम्ही जिथे काम करता तिथलं वातावरण तुम्ही पहिल्यांदा निरखूनच घ्यायला पाहिजे. म्हणजे आता मी या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर मी सुरुवातीला पाहिलं अतिशय चांगली माणसं होती, माझे सगळे बॉसेस चांगले होते, आजही आहेत. त्यामुळे तिथे काही राजकारण नाही आहे. दुसरं असं आहे की तिथे आज आमच्या कंपनीचे 37,000 कोटीचं टर्नओव्हर मगाशी तू सांगितलं. जर आम्ही ह्या प्रकारे काम केलं असतं तर तो 74,000 कोटी पण झाला असता. पण आम्ही नाही पत्करला मार्ग तो. आणि तिथे पहिल्यापासून हे सगळं जेव्हा जॉईन होतात, नवीन यंगस्टर्स जेव्हा जॉईन होतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं की आमची कंपनी ही अशी आहे, आमच्या कंपनीमध्ये या मूल्यांना महत्व आहे. काय मूल्य आहेत? पहिलं म्हणजे आम्ही कुठलंही प्रॉडक्ट जे बनवणार की कुठलाही प्रोजेक्ट बनवणार तो उत्पादकता म्हणा किंवा उत्कृष्ट काम करणार, त्याचं एक्सलन्स ही प्रचंड मोठी व्हॅल्यू आमच्या कंपनीमध्ये आहे. दुसरी महत्वाची व्हॅल्यू आहे की आम्ही इंटेग्रिटीला महत्व देतो. कुठेही आता कंपनी सगळीकडे काम करते, जगाच्या कानाकोपऱ्यात आता बऱ्याच ठिकाणी आमचं काम चाललेलं असतं, पण कुठेही इंटेग्रिटीचा इश्यू आला आणि हे कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेसमध्ये हे अगदी कायम असतं. आता तुम्ही हिमालयामध्ये एक प्रोजेक्ट करता, खाली कन्याकुमारीच्या जवळ एखादा प्रोजेक्ट असतो, मिडल ईस्टमध्ये प्रोजेक्ट असतो, इथे अनेक माणसं काम करतात, इंजिनियर्स असतात, परचेस करणारी माणसं असतात, त्यांचे कस्टमर बरोबर लागे बांधे असतात, सप्लायर्स बरोबर लागे बांधे असतात. त्यामुळे काही होऊ शकतं. आणि असं मी मुळीच म्हणत नाहीये की आमच्या कंपनीमध्ये कोणीच असं काही करत नसेल, शक्यच नाही. कारण 50,000 माणसं काम करतात म्हटल्यानंतर कुठेतरी कानाकोपऱ्यात काहीतरी चाललेलं असेल. परंतु जर ते आम्हाला कळलं किंवा कुठल्याही सिनियर माणसाला कळलं तर त्या माणसाला आमच्या कंपनीमध्ये स्थान नाही. आणि हे स्थान नाही एकदा कळल्यानंतर लोकांची मानसिकताच तशी तयार होते. ही दुसरी व्हॅल्यू आहे. म्हणजे एथिकल स्टँडर्ड अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्याबरोबर दुसरं पण असं आहे की या चौकटीमध्ये तुम्ही काम करायला तयार असाल तर तुम्ही तुमच्या कल्पना राबवू शकता. तुमच्या विचारांना जबरदस्त महत्व आहे इथे. तुम्ही तुमचं ऐकून घ्यायला लोक तयार आहेत. पूर्णपणे स्वातंत्र्य आहे नवीन विचारांना, इनोव्हेशन करायला स्वातंत्र्य आहे. या सगळ्या गोष्टी यू हॅव अ चॉईस. आयुष्यामध्ये प्रत्येकाला चॉईस असतो की मला कुठल्या मार्गाने जायचं आहे, या मार्गाने जायचं का त्या मार्गे. इथे आमच्याकडे कामं करणारी माणसं, त्यांना हे जे माहिती असल्यानंतर त्या विचारसरणीची माणसं इथे बहुतांशी येतात. त्यामुळे ते बहुतेक वेळा सहज होतं. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की ही प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे. परवा कोणीतरी मला विचारलं की म्हणजे काय, म्हटलं आमच्याकडे 2 गोष्टी आहेत की जे लोक जॉईन होतात ते मिडल क्लास बॅकग्राऊंडचे लोक आहेत आमच्या कंपनीमध्ये. मला काही त्याच्यात वाईट वाटत नाही, कारण मिडल क्लासच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या अत्यंत बऱ्याच अंशी चांगल्या असतात. आणि दुसरं त्याच्यामध्ये आणखीन असं आहे की मिडल क्लासच्या व्हॅल्यू आणि उत्तम एज्युकेशन यांचं कॉम्बिनेशन आमच्याकडे आहे. तर ते कॉम्बिनेशन फार युनिक कॉम्बिनेशन आहे. जे लोक आहेत ते अत्यंत गुणवान लोक आहेत आणि बरोबर ते आपले हे बॅकग्राऊंड घेऊन आलेले आहेत. त्यामुळे काही कठीण जात. मिडल क्लास अँड वेल एज्युकेटेड ह्याच्यातून जो तुम्हाला जो रिझल्ट पाहिजे असतो in terms of values and at the same time the competence and character या दोन्ही गोष्टींचा समन्वय तिकडे साधला जातो. ग्रेट. माझा पुढचा प्रश्न ऍक्च्युली मगाशी जो तुम्ही दुसरा शब्द वापरला वाव किंवा एक्सपोजर, अशा आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतो ज्या कंपनी बहुतेक एवढी मोठी नसते, जॉब प्रोफाईल पण डायनॅमिक असतं, तिकडे बऱ्याच वेळेला असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये यू नीड टू स्ट्रेच युअर सेल्फ. आणि तसंच काही आपल्याबरोबर देखील झालं
वेगवेगळ्या प्रकारचे जॉब प्रोफाईल सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर बदल्या इकडे तिकडे, वेगवेगळं कल्चर, वेगवेगळ्या प्रकारची कामं, वेगवेगळ्या प्रकारचे लोक. सो हा जो पिरियड आहे हा खरोखर खडतर होता. सो त्या वेळेचं जे पर्टिक्युलर तो जो प्रवास होता, म्हणजे तेव्हाच कम्प्युटर्स पण नुकतेच आले होते. सो पूर्णपणे जे आपण शिकलो होतो ते थोडं काही ऑब्सोल्यूट पण झालेलं असेल आणि नवीन जबाबदाऱ्या. तो प्रवास किंवा तो जो पिरियड आहे त्याच्याबद्दल सर थोडंसं सांग. पहिलं म्हणजे तो खडतर नव्हता, तो फार मजेशीर आणि अतिशय एक्साइटिंग पिरियड होता. तो खडतर होता तो माझ्या फॅमिलीसाठी होता, माझ्यासाठी नाही. आणि ती बसलेली आहे इथे, तिने जर ऐकलं की त्यांचं नाव जर घेतलं नाही तर फार प्रॉब्लेम होईल मला. तर गंमत अशी आहे की तो त्यांच्यासाठी अत्यंत खडतर होता, माझ्यासाठी फार मजेशीर होता. कारण सुरुवातीला मी एका सेक्शनमध्ये काम केलं, 6 महिन्यानंतर बदललं, दुसऱ्या सेक्शनमध्ये मिळालं. मला अनेक सेक्शनमध्ये आमचे बॉसेस फिरवत होते. आणखीन एक त्यांना असं कदाचित असं वाटत असेल की याला काहीच जमत नाही, बघूया इथे जमतंय का तिथे जमतंय का, किंवा दुसरा असा विचार असेल की कुठेही टाकलं तरी हा करू शकेल का. त्यांनी मला काही सांगितलं नाही की कशामुळे, पण असं झालं. नंतर एकदम अचानक मला सांगितलं की कलकत्त्याला जाल का तुम्ही. तर आणि माझी मिसेस बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होती, ती 33 वर्ष तिने बँक ऑफ इंडियामध्ये काम केलेलं आहे. तर तिला विचारलं तर तिने हो म्हणून सांगितलं. त्याचं कारण असं आहे की आमचे जे माझे जे त्यावेळेचे जे साहेब होते म्हणजे बॉस होते, त्यांच्यावरती आमचा जबरदस्त विश्वास होता की हा माणूस आपलं भलंच करेल, हा माणूस आपल्या करिअरच्या दृष्टीने हे सगळं सांगतोय, तिथे आपली प्रगतीच होईल, चांगलंच होईल. हा माझ्या डोक्यात कधीच विचार आला नाही की गेल्यानंतर आपलं काय होईल, कसं होईल वगैरे काय. त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही आता या मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनमध्ये काम केलेलं आहे थोडे वर्ष, तुम्हाला मार्केटिंगचा काही एक्सपिरियन्स नाही आहे, सेल्सच्या लोकांशी तुमचा काही संबंध नाही आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन बघा की सेल्स डिपार्टमेंट, सेल्सचं काम कसं चालतं. ते सेल्सची लोकं जरा निघाली असतात, त्यामुळे तुम्ही या सगळ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर जा आणि तिकडे हे लोक त्यांना जरा समजावून घ्या की ते जरा जास्त सांगतात, असण्यापेक्षा जास्त आपण जे आहोत त्याच्यापेक्षा बरंच जास्त सांगतात, ते तुम्ही समजून घ्या आणि त्यातलं किती डिस्काउंट करायचं आणि किती ऍक्सेप्ट करायचं हे पण समजावून घ्या. नाही, पण हे महत्वाचं आहे, ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे की तुमची जेव्हा पुढे तुम्ही जात जाता तेव्हा ह्या गोष्टींचा नक्कीच तुम्हाला अनुभव असणं अतिशय जरुरी आहे. त्यामुळे आणि जेमतेम 11 महिने मी कलकत्त्याला होतो आणि 11व्या महिन्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, आता हा दिल्ली रिजन हा जरा मोठा आहे, तुम्ही इथे 11 महिने काम केलं तर तुम्ही तिकडे जा. तर त्यामुळे आम्ही बंगाली वातावरणामधून हिंदी वातावरणात आणि पंजाबी वातावरणामध्ये गेलो. आणखीन ह्या सगळ्यामध्ये मिसेसच्या बदलीचं प्रकरण होतं, पण ती माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगून टाकतो. आणखीन माझ्या मुलींनी मला हे सांगितलेलं आहे की तिला जर तुम्ही तुम्ही घरी बसला असतात किंवा तुम्ही तिला सांगितलं असतं तुझ्या लखनौला ट्रान्सफर झाली आहे, तू जा, मी येतो तुझ्याबरोबर, तर तिची प्रगती तुमच्यापेक्षा जास्त झाली असती, कारण ती नक्की तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे असे सो तिने तुमच्यापेक्षा जास्त सॅक्रिफाईस वगैरे केलेलं आहे असं तिने सांगितलं मला. नाही, ते खरं आहे. तर त्या ट्रान्सफर्स अर्थात तिचं काम चांगलं असल्यामुळे तिचे बॉस तिच्यावर जबरदस्त खुश होते, त्यामुळे तिला त्या बदल्या मिळाल्या. एकदा दोनदा शब्द टाकल्यानंतर त्याला त्या बदल्या मिळाल्या आणि अशा पटापट बँकेमध्ये तेव्हा काही बदल्या होत, 1 वर्ष कलकत्ता, 1.5 वर्ष दिल्ली, असं काही होत नव्हतं. पण ते झालं. 1.5 वर्षानंतर परत मला सांगितलं आता इथे फायनान्स डिपार्टमेंटमध्ये तुम्ही या. मग त्यावेळेला 4 महिने माझी फॅमिली परत ते दिल्लीला राहिली आणि मी आधीच मुंबईला परत आलो. पण फायदा 2-3 गोष्टीत नक्की झाला. एक म्हणजे माझं एक्सपोजर जबरदस्त वाढलं त्याच्यामुळे, की एकूण बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढला, बदलला. नंतर दिल्लीला गेल्यानंतर थोडंफार दिल्लीचा खाक्या असतो की तेही जरा लोक उत्तर हिंदुस्थानी जरा जास्त थोडं बोलतात असं मला वाटतं. जास्त म्हणजे काय की ते तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करतात, ते एक वेगळं कल्चर आहे. त्यातलं किती आपण घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं हे पण हे सगळे अनुभव पुढच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे आहेत. त्यातला एकच फायदा माझ्या फॅमिलीला झाला आणि तो म्हणजे माझ्या मुलींची तब्येती चांगल्या झाल्या दिल्लीला गेल्यानंतर, कारण त्या दिल्लीची हवा अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे त्यांची तब्येतीवरती त्या अतिशय चांगला परिणाम झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे खडतर त्याच्यात काहीही नव्हतं. अत्यंत मजेत
ही 7-8 वर्ष सुरुवातीची माझी. खडतर पण आयुष्य नंतर सुरू झालं. कारण इथे त्यावेळेला वय लहान असल्यानंतर सारखं नवीन शिकायला मिळत आहे. जेवढं शिकायला मिळत आहे तेवढं ॲब्सॉर्ब करून घ्यावं. जेवढं ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती आहे तेवढं ॲब्सॉर्ब करून घ्यायचं असं चालू होतं. त्यामुळे जेवढं मिळेल तेवढं खिशात टाकून घेते. ह्या वृत्तीने मी सगळीकडे फिरलो. खूप मजा आली. आणि त्यामुळे मला असं सांगायचं आहे की आजकाल खूप स्पेशलायझेशन झालेलं आहे. आमच्याकडे मुलं कामाला येतात, चार्टर्ड अकाउंटंट असतात, MBA असतात. ते मला सांगतात की मी फक्त ट्रेझरीमध्ये काम करणार, दुसरीकडे जाणार नाही, मला इथेच काम करायचं. कारण तिथे काहीतरी त्यांना असं वाटतं काहीतरी एक्झॉटिक आहे. काही लोक म्हणतात की मी फक्त या IFRS अकाउंटिंगमध्ये काम करणार, मला दुसरीकडे जायचं नाही. तिसरा म्हणतो टॅक्सेशनमध्येच मी काम करणार. माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमची करिअर करायची आहे का तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आहे. तुम्हाला जर करिअर करायची असेल तर तुमचा सर्वांगीण विकास होणं जरुरी आहे. आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय की सगळ्या विषयांचं ज्ञान मिळायला पाहिजे, सगळ्या प्रकारची माणसं हाताळता आली पाहिजेत, सगळ्या वातावरणात काम करता आलं पाहिजे. ह्या दृष्टीने ह्या एक्सपोजरचा मला जबरदस्त फायदा झाला. तेच मी त्यांना सांगतो की तुम्ही इथे राहिलात, तुम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये राहिलात तर तुमची वाढ एवढीच होईल. तुम्हाला जर करिअर करायचं नसेल, स्पेशलायझेशन करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता. पण तुम्हाला उद्या जर बोर्डावरती जायचं असेल तर तुम्ही आलेली संधी स्वीकारलीच पाहिजे. आणि या वयात जर तुम्ही ही संधी स्वीकारली नाही तर काय पुढे काय येणार नाहीत तुमच्या मागे. सो कम्फर्ट झोन मध्ये आपण न राहता आय थिंक एकदा टाळ्या वाजवल्या की हा प्रवास खडतर अजिबात नव्हता, हा मजेशीर होता. सो डेफिनेटली शिकायची खूप मजा असते. येस, अजूनपर्यंत मी ती मजा घेतोय की रोज काहीतरी नवीन शिकायलाच पाहिजे ना, त्याशिवाय काय नाही तर एकदम डल होऊन जाणार सगळं आयुष्य. जर आपण काम करतोय हे काम न बघता ती मजा आणि शिकायचं एक माध्यम असा जर दृष्टिकोन आपण जर आपल्या कामाकडे किंवा आपल्या प्रोफेशनकडे बघितलं तर आपण आपोआपच कम्फर्ट झोनच्या देखील बाहेर येतो आणि आपल्याला देखील कळत नाही की अरे मी हे विचारच केला नव्हता की मी हे करू शकतो. असं आपोआपच तो दृष्टिकोन बदलल्याने होतं. ओके, ग्रेट. सर 1990 नंतर मॅडमनी मगाशी मेन्शन केलं की ग्लोबलायझेशन किंवा प्रायव्हेटायझेशन हे सगळं सुरू झालं. त्याच्या आधी सगळं गव्हर्नमेंट तर्फेच मोस्टली जी कामं असायची ती केली जायची आणि लार्सन अँड टुब्रोवर त्या 90s नंतर भरपूर त्याचा परिणाम झाला. सो तो जो पुढचा प्रवास होता त्याच्यामध्ये जे चेंजेस आले, नक्कीच आधी जी तुम्ही मजा केलीत त्याचा तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला का तो प्रवास खडतर झाला, पण काय झालं? कारण मगाशी तुम्ही एक शब्द वापरला की त्याच्यानंतरचा प्रवास खडतर झाला, तर त्याच्याबद्दल सर. खडतर म्हणजे अशा दृष्टीने झाला की खूप नवीन अपॉर्च्युनिटीज कंपनीला मिळायला लागल्या. 1990 सालापर्यंत ही सगळी रस्ते बांधणी, एअरपोर्ट बांधणं सगळी कामं सरकार करायचे. त्यानंतर लिबरलायझेशन सुरू झाल्यानंतर हळूहळू प्रायव्हेट कंपन्यांकडे हे कामं यायला लागली. आता ह्याच्यामध्ये मी काही बिझनेसमॅन नव्हतो त्यावेळेला आणि त्यामुळे मला ह्यातले खासे हे माहिती नव्हते. मी एक बऱ्यापैकी अकाउंटंट होतो, थोडाफार फायनान्सचा माणूस होतो. ह्याचं सगळं नंतर ट्रान्सफॉर्मेशन झालं. म्हणजे तुम्हाला या प्रकारच्या बिझनेसची जर माहिती नसेल तर तुम्हाला पुढे जाताच येणं शक्य नाही. त्यामुळे मला पहिल्यांदा बिझनेसची माहिती करून घ्यायला लागली. ज्या बिझनेसमध्ये नवीन संधी मिळाल्या त्याची संपूर्णपणे माहिती करून घ्यावी लागली. दुसरं असं आहे की जेव्हा लिबरलायझेशन प्रोसेस नंतर फायनान्शियल सेक्टरमध्ये खूप आमूलाग्र बदल झाले. ह्याच्यापूर्वी तुम्हाला जर पैसे घ्यायचे असतील तर बँका हा एकच पर्याय होता आणि त्यावेळेला डेव्हलपमेंट बँका होत्या, IDBI वगैरे, तिथे जाऊन तुम्ही लोन्स घेऊ शकत होता. ते सगळं चित्र बदललं. तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाऊन पैसे उभारू शकत होतात. लोन्स, बॉन्ड्स, इक्विटी, डिबेंचर्स, GDRs, ADRs, हे सगळं सरकारने खुलं करून टाकलं. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा बदल झाला की तिकडचे जे इन्व्हेस्टर्स होते त्यांना भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला परवानगी मिळाली. आणखीन एक अतिशय ह्याबरोबर आणखीन एक बदल असा झाला की जेव्हा हे लोक इन्व्हेस्ट करायला लागले तेव्हा एक अनालिस्ट नावाची कम्युनिटी निर्माण झाली. जो उठतो तो म्हणतो मी अनालिस्ट आहे आणि तो तुमच्या कंपनीमध्ये येतो आणि तुमच्या कंपनीच्या कारभाराविषयी माहिती घेतो आणि तुमच्याकडे शेकड्याने अनालिस्ट यायला लागले. त्याच्यानंतर टेलिव्हिजन,
चॅनल्स, बिझनेस चॅनल एकापेक्षा एक आणि इतकी प्रचंड कॉम्पिटिशन त्यांच्याकडे आहे की त्यांचाही तुमच्यावरती बंबार्डिंग सुरू झालं. तर हे सगळे बदल या लिबरलायझेशन प्रोसेस नंतर झाले. आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं सांगायचं असं आहे की मी जेव्हा चार्टर्ड अकाउंटंट केलं, CA केलं, त्यावेळेला या बऱ्याचशा गोष्टी आमच्या कोर्समध्ये नव्हत्याच. आणखीन त्यामुळे सुरुवातीपासून हे शिकायला लागलं मला सगळं. सुरुवातीपासून म्हणजे आता हे इंटरनॅशनल मार्केट्समध्ये जेव्हा पैसे उभे करतात ते कसे करतात. आणि एक गोष्ट तुला मी सांगतो की कुणाकडून शिकावं आणि कसं शिकावं याला काहीही मर्यादा नाही. म्हणजे तुम्हाला अनेक मार्ग उपलब्ध आहेत शिकण्यासाठी. आता तर काय इंटरनेटवरती गेलात की तुम्हाला सगळी माहिती मिळते, सगळं मिळतं. पण मला काही असं हे वाटत नाही की आता नवीन एखादा माणूस घेतला कंपनीमध्ये की ज्याला या क्षेत्रातली माहिती आहे, तो अतिशय ज्युनियर आहे, मी त्याला घेऊन बसतो, मला सांग याच्याबद्दल, मला यातली माहिती नाही आहे, मला काही लाज वाटत नाही कोणालाही कोणत्याही गोष्टीबद्दल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू मी शिकायला लागलो. यात आणखीन एक महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे की 1999 सालामध्ये आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये बदल झाला. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये बदल नाही झाला, आमचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर बदलले, नवीन माणूस आला. ते कंपनीत होते बरेच वर्ष, अतिशय डायनामिक माणूस आहे, जबरदस्त पॅशनेट माणूस आहे सध्याचे जे चेअरमन आहेत आमचे. पण त्यांनी मी तेव्हा फायनान्स वगैरे काम बघत होतो. मला एकदा सांगितलं, तुम्ही सगळे लोक मुनीम आहात. मुनीम म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना, कारकून आहात तुम्ही सगळे लोक. म्हणजे तुम्हाला धंद्यातलं काही कळत नाही आणि त्यामुळे तुम्ही नुसते अडथळे निर्माण करता, तुम्हाला सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच नाही आहे. हा मुद्दा सांगण्याचा पॉईंट असा आहे की ॲज इट इज माझ्या क्षेत्रामधलं मी शिकत होतो, पण त्या वेळानंतर मला डोक्यात असं नक्की विचारायला की नाही, हे चालणार नाही. बिझनेस पार्टनरशिप ही कन्सेप्ट आहे, आपल्याला शिकायलाच पाहिजे. नुसतं पार्टनरशिप नाही म्हणून नाही, धंद्यामधलं सखोल ज्ञान. आमची कंपनी डायव्हर्सिफाईड कंपनी आहे, अनेक क्षेत्रात काम करते. तर या सगळ्या क्षेत्रातलं काम आपल्याला शिकायलाच पाहिजे. आणि ते शिकायचं म्हणजे मग जो मिळेल त्याला प्रश्न विचारायचे, कसलेही प्रश्न विचारायचे. जेव्हा आपण एखादा माणूस प्रश्न विचारतो तेव्हा ज्याला विचारतो ना, बऱ्याच वेळेला तो म्हणतो मूर्खासारखे काय प्रश्न विचारतो असं म्हणतात की मूर्खासारखे काय. मला त्याच्यात काय मला त्या उत्तर देणाऱ्या माणसाची कीव येते की प्रश्न काय मूर्खासारखा नसतो. जो माणूस उत्तर देतोय त्याला कसला तरी गर्व असतो, आणखीन त्यामुळे तो असं उत्तर देतो की मूर्खासारखे काय प्रश्न विचारतोय. तुम्हाला तू कोणी विचारला एखादा प्रश्न की मला या गोष्टीची माहिती, त्यामुळे मी आमच्या बिझनेसच्या प्रत्येक क्षेत्रात जाऊन लोकांकडे 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास जाऊन माहिती करून घेतली. आणि अतिशय आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की मला कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारण्याची भीती वाटत नाही. कधी काही विचारायची मला भीती वाटत नाही. मला मी काय प्रश्न विचारेल म्हणून हल्ली घाबरतात की हा माणूस आला की हा काय विचारेल, काय सांगता येत नाही. कारण अनुभवानंतर थोडंफार तुम्हाला ज्ञान मिळतंच, त्यामुळे तसं थोडं मला मिळालेलं आहे. त्यामुळे मीटिंगमध्ये म्हणा, बोर्ड मीटिंगमध्ये, या मीटिंगमध्ये वगैरे काय हा माणूस विचारेल हे लोक आता हल्ली हे करतात. तर मला एक पॉईंट असा सांगायचा आहे याच्यामध्ये की महत्वाचा पॉईंट आहे की ही जिज्ञासू वृत्ती, प्रश्न विचारण्याची वृत्ती ही आपल्याला करायलाच पाहिजे. कारण जर अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं नसतं मी काय करू, तर गीता काय श्रीकृष्णाने सांगितलीच नसती. त्यामुळे हे करणं प्रश्न विचारायलाच पाहिजे. आणि प्रश्न कधीही मूर्खासारखे नसतात. उत्तर देणारा माणूस जर मूर्ख असेल तर तो म्हणतो मूर्खासारखे प्रश्न काय विचारतो. त्यामुळे मला त्यातून मी खूप 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 शिकलोय प्रश्न विचारण्यामधनं. आणि ते मला जर विचारशील माझं काय ॲसेट आहे, माझं ते एक महत्वाचं ॲसेट आहे, मला प्रश्न विचारता येतात. थँकफुली आज प्रश्न मी विचारतोय, नाहीतर उत्तर मला देता आली नसती. सर मगाशी तुम्ही म्हणालात की तो जो प्रोसेस होता इट वॉज लर्निंग प्रोसेस. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या, माहिती करून घ्याव्या लागल्या आणि आपलं काम सांभाळून ह्या सगळ्या नवीन गोष्टी पण शिकणं म्हणजे डेफिनेटली त्यावेळी म्हणजे लेट नाईट्स यू मस्ट बी स्पेंडिंग ऑन रीडिंग ऑर मे बी ॲनालिसिस वगैरे वगैरे
बहुतेक मला असं वाटतं नक्कीच ते करावं लागलं असेल आणि जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त तास काम करावं लागलं असेल आणि ते करण्यासाठी एक पॅशन लागतं, ते करण्यासाठी एक एनर्जी लागते, ड्राईव्ह लागतं. मला जेव्हापासून मी भेटलो आपण तेव्हापासून मला ते असं वाटलं की व्हॉट ड्राईव्ज यू एवढं प्रचंड पॅशन, एवढी जबरदस्त ऊर्जा आणि हा ड्राईव्ह कुठून येतो सर? दॅट इज द मेन क्वेश्चन. मला असं वाटतं की मी जर या कंपनीत काम केलं नसतं तर कदाचित माझ्यामध्ये एवढी एनर्जी किंवा ड्राईव्ह आला नसता. कारण या कंपनीनी मला खूप दिलेलं आहे. कारण इथे सतत काहीतरी चाललेलं असतं आणि पुढचा विचार चाललेला असतो. 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय करायचं, इथे खूप रेस्टलेसनेस आहे. आणि माणूस जेव्हा अतिशय शांत होतो की आता काही करायचं नाही आहे, तेव्हा मग पॅशन राहत नाही, ड्राईव्ह राहत नाही. इथे रोज आम्हाला असा प्रश्न पडतो की आता 1,15,000 कोटी आमचं ऑर्डर बुक आहे. आता ह्याच्यावरती आम्ही 25% पुढच्या 5 वर्षामध्ये कसं वाढवणार आहोत. ही जर काळजी आमच्यामध्ये, हे काळजी हा चुकीचा शब्द आहे, पण ही करण्याची आमच्यावरती जबाबदारी आहे. ही जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुढे करायलाच पाहिजे. कारण तुम्ही बोर्डावरती गेलात किंवा काहीतरी मोठे काहीतरी पदवी तुम्हाला लाभली म्हणजे सगळं कृतकृत्य पावलं असं नाही. तिथे एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे की पुढचा विचार आणि पुढे जे काय होणार आहे त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ज्यांच्या हातात तुम्ही नंतर सोपवणार आहात हे त्यांना ती दिशा संपूर्णपणे कळली पाहिजे. तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही की आमच्या कंपनीला लोक सक्सेसफुल कंपनी म्हणतात की ह्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम्स आलेले नाहीत अजूनपर्यंत. 1950 साली ही कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाली. त्यानंतर या कंपनीचा रेकॉर्ड अनब्लेमिश्ड आहे. म्हणजे आमचा डिव्हिडंड रेकॉर्ड 1950 पासून आजपर्यंत कंटिन्युअसली रायझिंग आहे डिव्हिडंड. याबरोबर खूप जबाबदारी येते की ही टिकवायला पाहिजे आणि ही टिकवायला पाहिजे म्हणजे नवीन काहीतरी करायला पाहिजे, जास्त काहीतरी करायला पाहिजे. हे करायचं असेल तर हे तुम्हाला काम करावंच लागतं. पण याच्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे की हा प्रश्न तू माझ्या मिसेसला विचारला असतास तर बरं झालं असतं की हा लेट नाईट झाल्या वगैरे असं तू म्हणालास ना, तर ती सांगेल अजून कुठे काय संपलंय. सक्सेस ऑल्सो ब्रिंग्स ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते एक प्रकारे इट बिकम्स ड्राईव्ह. कारण जर मी त्या अपेक्षांना जर पूर्ण उरलो नाही किंवा त्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही तर इट विल बी व्हेरी पेनफुल आणि त्याला दॅट इज ड्रायव्हिंग फोर्स असं आपण म्हणू शकतो का सर? ओके, बरोबर आहे. आणखीन एक त्यातलं एक छोटीशी गोष्ट तुला सांगायची आहे की बऱ्याच वेळेला असं समजलं जातं की जी माणसं असामान्य असतात ती असामान्य माणसं खूप काहीतरी छान करून जातात. आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य आहे की इथे सामान्य माणसं असामान्य काम करतात. आणखीन कारण इथे अशी सगळी माझ्यासारखी सामान्य माणसं आहेत आणि त्यांना जर काहीतरी असं असामान्य करायचं असेल तर त्यांना ही ड्राईव्ह, ही एनर्जी कायम राखलीच पाहिजे. कारण असं झालेलं आहे ना की आजकाल गेल्या 8-10 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की IITचे इंजिनियर्स किंवा फायनान्स प्रोफेशनल MBAs हे जे ज्या चांगल्या चांगल्या संस्थांचे जे असतात ते सगळे आयदर अमेरिकेलाही जातात किंवा ते इथे इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये सूट घालून फिरतात किंवा त्यांना इतर अनेक अनालिस्ट वगैरे मी म्हटलं अनेक त्यांना प्रोफेशन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे हार्ड कोर इंजिनिअरिंग करण्यासाठी माणसं कमी मिळतात. जी मिळतात ती कदाचित सेकंड लेवलची असतात किंवा सगळे अगदी टॉपर्स नसतात. तर या सामान्य हा शब्द खरा बरा नाहीये, पण या माणसांकडून सर्वसाधारण माणसांकडून असाधारण काम करून घेण्यासाठी आम्हाला आमची ऊर्जा टिकवावीच लागते. सुपर. सो मॅक्झिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. सर आता एवढ्या अनुभवामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला असं कळल्या असतील की की एखाद्या व्यक्तीला जर यशस्वी व्हायचं आहे तर ह्या गोष्टी तर त्याच्याकडे असल्याच पाहिजे. हे तर बेसिक आहे, ह्या क्वालिटीज तर बेसिक आहेत. आता ऑफकोर्स एज्युकेशन मगाशी तुम्ही सांगितलं की एज्युकेशन असतं पण त्याचबरोबर सर्वसामान्य बॅकग्राऊंड असतं आणि ही व्यक्ती पण तेवढीच पण माझ्या मते काहीतरी क्वालिटीज किंवा एखाद्या व्यक्तीला जर उत्तुंग यश मिळवायचं तर काही क्वालिटीज इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला विचारलं की कोणत्या 3
क्वालिटीज एखाद्या व्यक्तीमध्ये मस्ट आहेत इन ऑर्डर टू अचीव्ह सक्सेस. सो तुमच्या मते काय त्या 3 क्वालिटीज असल्या पाहिजे? पहिलं म्हणजे सक्सेस या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसाची निराळी असते. आत्ता जर तू सक्सेस हा शब्द वापरलायस त्याचा मी असा अर्थ करून घेतोय की तुम्ही करिअरमध्ये काहीतरी कुठेतरी पोहोचलात, हे सक्सेसची डेफिनेशन आहे. किंवा तुम्ही तुमचा बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला यश मिळणं ही तुझी सक्सेस. प्रत्येक माणसाची डेफिनेशन निराळी असते. काही माणसं म्हणतील की माझी करिअरच्या दृष्टीने ठीक आहे, पण मला माझ्या सगळ्या लाईफमध्ये मला सक्सेस मिळवायचं आहे. त्यामुळे सक्सेस या प्रश्नाच्यासाठी मी फक्त एवढंच सांगतो की जे करिअरच्या दृष्टीने जी सर्वसामान्यपणे सक्सेसची कल्पना आहे त्या दृष्टीने मी याचं उत्तर देतो. एक पहिली त्याच्यातली गोष्ट अशी आहे की पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन असणं जरुरी आहे. कारण हे नेगेटिव्ह थिंकिंग आहे ते माणसाला खाऊन टाकतं. कारण ते मग त्याच्यात गर्तेत गुंतत जातं. त्यामुळे पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोन की आपल्याला हे होणार आहे आणि आपण हे करणार आहोत, हे अतिशय महत्वाची आहे. दुसरी अशी अतिशय महत्वाची आहे की आपलं उद्दिष्ट आपल्याला नक्कीच माहिती असायला पाहिजे आणि त्या उद्दिष्टाच्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करणं अतिशय जरुरी आहे. चिकाटी म्हणजे शिस्त, चिकाटी, मेहनत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आय कॅन हे फार फार महत्वाचं आहे. काल परवाच माझ्याकडे एक छोटं पुस्तक आलं, त्याच्यामध्ये मुंग्यांची गोष्ट आहे की, आणि मी हे अनुभवलेलं आहे म्हणून मी तुला सांगतो. आमच्याकडे देव्हारा आहे, त्या देव्हाऱ्यामध्ये रोज मुंग्या असतात सकाळी. तर त्या मुंग्या मी म्हणजे जेव्हा पूजा थोडीफार करतो त्यावेळेला त्या काढून टाकतो, म्हणजे बाजूला करतो किंवा कधी कधी त्या कापडामध्ये जातात. नंतर मी ते धुवून परत आलो की तिथे दुसऱ्या मुंग्यांची लाईन निर्माण होते. तर या मुंग्यांचं काय वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर त्यांचा मार्ग बदलला, तुम्ही सांगितलं इकडनं जाऊ नका, इकडनं, त्या दुसरीकडनं मार्ग शोधतात, तिसरीकडनं मार्ग शोधतात. त्यामुळे जोपर्यंत त्या मरत नाही तोपर्यंत त्या करत राहतात. त्यामुळे हे आय कॅन इज अ मस्ट. कारण हे खरोखर शिकण्यासारखं आहे की त्यांना दुसरं काही, आणि त्या अति ओळीने जात राहतात. बऱ्याच वेळेला मुलं खेळ खेळत असताना ते मुंग्यांचे असं त्यांना बाजूला करतात, ते तिसरा मार्ग सो आपला मार्ग त्या शोधतात. आणि त्या शोधल्यानंतर त्यांना कळतं की आपण हे करू शकतो, करू शकतो नाही, करायलाच पाहिजे. आय कॅन डू इट, आय विल डू इट. ही वृत्ती असल्याशिवाय तुम्हाला कसलंच सक्सेस मिळणार नाही. त्याच्यासाठी अतिशय त्या गोष्टीची जरुरी आहे. 3 गोष्टी सांगितल्यास म्हणून मी 3च सांगेन. लिस्ट खूप मोठी आहे सर. चालेल सर, एखाद दुसरे आणखीन सांगितलं तरी. पण जर आपल्याला जरी बाजूला जरी केलं तरी आपल्याला त्या रस्त्यावर पुन्हा यायचंय आणि हे येण्यासाठी आधी माहिती पाहिजे की पोचायचंय कुठे, जायचंय ते माहिती पाहिजे, आणि उद्दिष्ट माहिती पाहिजे, गोल माहिती पाहिजे. आणि जरी आपला रस्ता चुकला, कोणीतरी आपल्या रस्त्यावरती अडथळे निर्माण आले तरी दुसरा रस्ता सोडून तिथे जायचं, हे नक्की. ओके, ग्रेट. तर लक्षवेधमध्ये आम्ही हा एक प्रामाणिक प्रयत्न करतो की प्रत्येकाचं लक्ष, म्हणूनच कार्यक्रमाचं नाव असेल लक्ष, प्रत्येकाला ठरवायला आम्ही, आणि त्याच्यात आम्ही एक असा कन्सेप्ट पण सर घेतो की दॅट कन्सेप्ट नेम इज रोल मॉडेल. आणि आमचं असं तिकडे असं शिकवणं असतं की प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणीतरी एक रोल मॉडेल लागतो. कोणी, नॉट नेसेसरी वन, देर कॅन बी मेनी रोल मॉडेल. त्या माणसाकडनं नेहमी आपल्याला स्फूर्ती मिळत असते, एक एनर्जी मिळत असते, किंवा आपण त्या माणसाकडे बघतो आणि आपण नेहमी प्रेरित होतो, मोटिवेटेड होतो. मला असं विचारावं असं वाटतं की हयात असलेली किंवा नसलेली अशी कोणी व्यक्ती आहे किंवा यु नो whom you considered as your role model? या प्रश्नाला उत्तर मी देईन, परंतु हा प्रश्नाचं उत्तर तुला आवडणार नाही, तुम्हाला आवडणार नाही. त्याचं कारण असं आहे की रोल मॉडेल या संकल्पनेविषयी माझे थोडे विचार वेगळे. मला असं वाटत नाही की कोणत्याही व्यक्तीने एक रोल मॉडेल, हा रोल मॉडेल आपला आहे असं स्वीकारावं. कारण तो रोल मॉडेल तुम्ही निवडल्यानंतर त्या माणसाची तुम्हाला काही संपूर्ण माहिती असेच असं नाही. तो रोल मॉडेल आहे, त्यातले काही गोष्टी तुम्हाला भावतात आणि म्हणून तुम्ही म्हणता की हा माझा रोल मॉडेल. तर अशा अनेक व्यक्ती तुमच्या संपर्कात येतात, त्यातले काही पार्ट्स तुम्हाला आवडते. ह्यातला मला या गोष्टीसाठी हा माझा रोल मॉडेल आहे, म्हणजे मला हे आवडतं, या गोष्टीसाठी हा माझा रोल मॉडेल आहे. तर अशा अनेक माणसांचं मिश्रण जर तुम्ही केलं तर तुम्हाला ते फार उपयोगी पडतं. तुम्ही एक फॉलोअर निवडलात
तर तो फॉलोअर कधी कधी असं होतं की ते एक ब्लाइंड फॉलोईंग होतं आणि त्यामुळे तो जो रोल मॉडेल आहे तो काय परफेक्ट माणूस असेलच असं नाही, तो चुकतो, काही होऊ शकतं, पण तरी सुद्धा मग तुम्ही त्याचा फॉलो करत राहता. तसं नाही. आता तुम्हाला मगाशी मी जसं म्हटलं की आमचे जे सध्याचे चेअरमन आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्याच्या अंगामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. म्हणजे प्रचंड हा शब्द कमी पडेल एवढी ऊर्जा आहे. ते आता 68 वर्षाचे आहेत, पण हा माणूस मला तू विचारलंस की किती, ते रोज 11 वाजेपर्यंत काम करतात रोज. जे जवळजवळ 44 वर्ष त्यांनी कंपनीत काम केलेलं आहे आणि ते म्हणतात की मी 44 नाही, मी 88 वर्ष काम केलंय, कारण मी रोज दोन शिफ्ट करतो. तर त्यामुळे असं प्रचंड ऊर्जा आहे आणि देर इज नो एंड. म्हणजे त्यांना काही असं माहिती वाटत नाही की आता काहीतरी संपणार आहे कुठे, काही नाही. अजून 50 वर्ष ते काम करणार आहेत या दृष्टीने ते काम करतात. आता हा जो गुण आहे हा तुम्ही आपला कसा काय करताय ते बघू शकता. दुसरं असं परवा मी एका फंक्शनला गेलो होतो. त्या फंक्शनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर त्या बाई रिटायर झाल्या. आणखीन त्यांच्या समारंभात, निरोप समारंभाला बरेच लोक जमले होते आणि त्यांनी भाषण करताना त्यांच्या सहकार्याने सांगितलं की काल संध्याकाळपर्यंत 6:30 वाजेपर्यंत ही बाई इतकं काम करत होती की आणखीन 25 वर्ष इथे या कंपनीत काम करणार आहे असं कोणाला वाटतं, रिझर्व्ह बँकेत काम. तर त्यामुळे हे जे रोल मॉडेल हे प्रकार आहे हा तुम्ही काही विशिष्ट क्वालिटीजसाठी तुम्ही निरनिराळे रोल मॉडेल चूज करू शकता. तर त्यामुळे अशी अनेक माणसं आयुष्यामध्ये आलेली आहे की ज्यांचा तुमच्यावरती परिणाम होतो. तर रोल मॉडेलपेक्षा काही माणसांनी परिणाम केलेला आहे नक्की, असं म्हणायला काहीच हरकत नाही. कंपनीतली माणसं आहेत, बाहेरची माणसं आहेत. माझ्या बायकोचा माझ्यावर जबरदस्त परिणाम आहे, म्हणजे खूपच मोठा. नाही, हे फार महत्वाचं आहे सांगा तुला की मी मगाशी म्हटलं मूल्य विल्य सगळं म्हटलं ना, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, शी इज अ रोल मॉडेल ऑफ दॅट. त्यामुळे मी काही कुठे तिकडे करायला गेलो तर ती करून देणार नाही, ती स्वतः तर काही करणारच नाही, पण असं करायला, तर हे रोल मॉडेल आहे. त्यामुळे अशी रोल मॉडेल अनंत असू शकतात तुमची, एक माझं कोणीही नाही. फॅन्टॅस्टिक. म्हणजे जसं आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे आस्पेक्ट्स असतात, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळी माणसं तुम्हाला आवडतात, त्यांचे वेगळे गुण तुम्हाला आवडतात, त्यांच्या व्यक्तिमत्वातले पैलू वेगळे आवडतात. ते पैलू म्हणजे तुम्ही रोल मॉडेल म्हणू शकता त्या पैलू समोर. बरोबर. प्रत्येक व्यक्ती काय परफेक्ट आहेच असं नाही, पण काही गोष्टींमधून काही गोष्टींमधला त्याचा गुण किंवा त्याची क्वालिटी आहे ती आपण नक्कीच आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. असं आहे की मी समजा सांगितलं की हे माझे आधीचे कोणी बॉस होते, ते माझे रोल मॉडेल आहे, पण मी जेव्हा इंट्रॉस्पेक्शन नंतर जेव्हा करतो तेव्हा असं मला वाटतं की ते या बाबतीत खूपच चांगले होते, पण या बाबतीत ते खूप कमी होते. त्यामुळे तुम्ही त्यांना ब्लाइंडली फॉलो केलं की हे माझं रोल मॉडेल आहे, तर ते काही बरोबर होणार नाही. त्यामुळे तसं होऊ नये असं मला वाटतं की आपल्याला पुष्कळ गोष्टी पुष्कळांकडनं शिकता येतात, तेवढेच मी डोळे आणि कान उघडे ठेवून ते बघायला पाहिजे. ग्रेट. सो जाणीवपूर्वकरित्या अशा कोणत्या सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या किंवा तुम्ही आम्हाला असं सांगा की ही सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे स्वतःला इन ऑर्डर टू अगेन अचीव समथिंग सिग्निफिकंट इन युअर लाईफ? 2-3 गोष्टी सांगितली. मगाशी मी म्हटलं की प्रश्न विचारण्याची सवय लावायलाच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही आहे. आणखी नुसते प्रश्न आपण म्हणजे व्यक्तीलाच विचारायला पाहिजे, तसे तुम्ही कॉम्प्युटरला विचारू शकता आजकाल प्रश्न, पण प्रश्न विचारायला पाहिजेत, कारण त्याशिवाय प्रगती होणार नाही. हा एक अतिशय महत्वाची सवय आहे, ती करायलाच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखीन अशी आहे की माणसं जोडायची. मग अशी त्यांनी सांगितलं तसं की जो माणूस तुम्हाला भेटतोय त्या माणसाला समजून घेण्याची सवय तुम्ही करायला पाहिजे की त्याच्यात काय आहे आणि काय नाही, त्याच्याकडनं आपल्याला काही शिकता येईल का किंवा त्याला काही देता येईल का. त्यामुळे ही कला आहे ही थोडीफार, पण जर व्यवसायामध्ये किंवा करिअरमध्ये तुम्हाला तर माणसं सांभाळायची, माणसं जोडायची, माणसं समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण एक माणूस काही करू शकत नाही ना. अल्टिमेटली त्या मुंग्या पण बऱ्याच असतात, ती काही एकटी मुंगी नसते. त्यामुळे अनेक मुंग्या असल्यानंतर त्या सगळ्या मुंग्यांना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या बरोबरीने तुम्हाला जाता आलं पाहिजे, आणि ते बिझनेसमध्ये आणखी व्यवसायामध्ये फार फार महत्वाचं आहे. थोड्याफार प्रमाणात मी ते केलेलं आहे, कारण अजूनही मला ऑफिसमध्ये चहा देणारा माणूस आहे त्याच्याशी मी बोलतो किंवा कोणाशीही बोलतो. आणि तिसरी महत्वाची सवय अशी आहे की जर तुम्हाला काही चांगलं दिसलं तर त्याच्यावरती तुम्ही 10 वाक्य बोला, आणि तुम्हाला काही वाईट दिसलं तर तुम्ही 1च वाक्य बोला. हे मला जमतं 100% असं नाहीये, पण तो प्रयत्न आहे.
तो करायलाच पाहिजे प्रयत्न, कारण नाहीतर मग सुंदर आयुष्य सुंदर होणार नाही, मग खूप त्रास होतो. आणि प्रत्येक माणसाला अशी हे असते ना की इच्छा असते की आपलं कोणतरी कौतुक करावं. हे कौतुक म्हणजे काय, आणि ते पण मनापासून करायला पाहिजे. आर्टिफिशियली जर तुम्ही काही केलं तर त्यात काही खरं नाहीये. की जर तुम्हाला असं वाटलं की एखादा माणूस चहा देताना सुद्धा तुम्हाला अतिशय आर्टिस्टिकली चहा देतो, तर त्याचं कौतुक करा तुम्ही, अरे वा किती छान चहा देतोस तुम्हाला. किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आवडली, एखाद्या माणसाने अतिशय चांगलं काम केलं, लगेच सांगा आणि 5-10 वेळा सांगा. फक्त एवढंच आहे की, आणि दुसरं आहे की तुम्ही जेव्हा आवडलं नाही कुठली गोष्ट तुमच्या करिअरमध्ये, तुम्ही मोठे झाल्यानंतर, तुम्ही माणसाला एकटं बोलवा आणि सांगा. कौतुक करताना 100 लोकांच्या समोर का, आणि काही दोष सांगायचे असेल तर एकट्याला सांगा. सर, मला तुम्ही ही स्ट्रॅटेजी माझ्यावर देखील वापरली. सरांनी सांगितलं की जर चांगलं जर काही वाटलं तर 10 वाक्य बोला, आणि काही आवडलं नाही तर 1 वाक्य बोला. मगाशी बॅकस्टेजला ते 1 वाक्य मला बोलले, तू हे सगळं खूपच जरा ओव्हर एक्झॅजरेट करतोयस. कारण असं आहे की हे फोटो बिटो म्हणजे मला फार विचित्र आहे हो. आजकाल आपले मुख्यमंत्र्यांनी सगळे कटआउट्स वगैरे काढून टाकलेले आहेत मुंबईतले, आणि मी कटआउट संस्कृतीतला माणूस नाहीये. सर, प्रश्न विचारण्याबद्दल मगासपासून तुम्ही खूप छान सांगताय की प्रश्न विचारले पाहिजे. मला असा कुठला तरी किस्सा तुम्हाला असं आठवत असेल तर ऐकायला आवडेल की अबाउट युअर दिस हॅबिट ऑफ आस्किंग क्वेश्चन्स टू पीपल और आस्किंग क्वेश्चन्स इन, असं काही विशेष असा किस्सा वगैरे झाला होता जो तुम्हाला शेअर करायला आवडेल का, अबाउट कंटिन्युअसली आस्किंग क्वेश्चन्स? आणि सकाळपासून रात्रीपर्यंत ते चालू असतं, त्यामुळे त्याच्यातले ते सतत चालू असतं. ते एकदा मी आमच्या ट्रेजरीमधल्या एका मुलाला, यंग मुलगा आहे तो, जॉईन झाला. तर त्याला विचारलं, काय रे बाबा काय चाललं आहे मार्केटमध्ये मला सांग म्हणून. तर तो सांगायला लागला की 160 पॉईंट अप, 200 नंतर LNTची प्राईस इतकी, ते. मी त्याला म्हटलं की मी ह्या मार्केटबद्दल तुला विचारलं नाही, मी तुला फॉरेन एक्सचेंज मार्केटबद्दल विचारतोय. तर तो म्हणाला, हां फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये हे झालं ते. म्हटलं मी तुला भारताबद्दल नाही विचारलं, मी तुला इंटरनॅशनल मार्केटबद्दल विचारलं. तर तो माणूस मला म्हणाला, तुमचा फायनल प्रश्न काय आहे ते मला सांगा. म्हणजे एकच प्रश्न विचारून तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या मार्केटबद्दल माहिती मात्र मिळाली. नाही असं नाही आहे, मी थोडी गंमत करतो, कारण काय नाही तर हे फंक्शन आमचं फार बोर आहे ना, तर त्यामुळे, आणि बरीचशी यंग मुलं आहेत तिथे, त्यामुळे जरा थोडी गंमत येते तिथे. सो हॅबिट्स, ग्रेट 3 हॅबिट्स. नेहमी प्रश्न विचारत राहणे, आपल्याला कळत नसेल तर लाज वगैरे सोडून प्रश्न विचारत राहणे, जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत. येस, ऑफकोर्स. तर हे आज आम्हाला सगळ्यांना कळलं, कारण खास करून जर तुम्ही असं जर बोलताय तर खरंच लाज सोडून दिली पाहिजे प्रश्न विचारण्यासाठी. बऱ्याच गोष्टीबद्दल काही कळलं नसतं. मी सांगितलं ना, मला धंद्याबद्दल काही माहिती नव्हती. मी जर विचारलं नसतं मायक्रो फायनान्स म्हणजे काय, कारण आमच्याकडे मायक्रो फायनान्सचा एक फायनान्शियल सर्व्हिसेसचा बिझनेस आहे, तो कसा चालतो हे जर मी खेडेगावात जाऊन प्रत्यक्ष पाहिलं नसतं की हा कशा प्रकारे बिझनेस केला जातो, ही माणसं कशी जमवली जातात, 25-30 प्रश्न विचारून हे जर माहिती काढली नसती तर तो धंदा काय आहे हे कळलंच नसतं. त्यामुळे हे अतिशय जरुरी आहे. असं दुसरी सवय तुम्ही सांगितली सर की लोक जोडली पाहिजेत. हल्लीच मी एक डेफिनेशन वाचली होती, डेफिनेशन अबाउट वेल्थ, अँड ती डेफिनेशन अशी होती, वेल्थ इज नॉट व्हॉट यू हॅव, बट द वेल्थ इज समथिंग दॅट व्हॉट यू हॅव वेन यू डोंट हॅव एनिथिंग. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे संपत्ती नाही आहे, संपत्ती इन टर्म्स ऑफ मनी, ते जेव्हा नसेल तेव्हा एक्झॅक्टली तुमच्याकडे काय राहतं, काय शिल्लक राहतं, तर ती तुमची खरी वेल्थ असते, अँड दॅट इज नथिंग बट द पीपल. आणि तिसरी सवय तुम्ही सांगितली की स्तुती तुम्ही सगळ्यांच्या समोर करा, पण जर काही दोष सांगायचे असतील तर ते 1-to-1 बेसिसवर सांगितले पाहिजे. ओके, ग्रेट. सर, ऑलवेज पीपल टॉक अबाउट पॉझिटिव्ह थिंकिंग, आणि जे यशस्वी माणसं असतात त्यांच्याकडे बघून नेहमीच असं वाटतं की काय पॉझिटिव्हिटी आहे, 24 hours दिस पर्सन इज ॲब्सोल्युटली चार्ज अँड डायनॅमिक अँड एनर्जेटिक. पण ऑफकोर्स ह्युमन बिंग्सचा इमोशन हा खूप एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे.
आणि इमोशन्स म्हटले तर ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे असतात. आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळी अशी कुठली तरी घटना घडते विच इज नॉट फेवरेबल किंवा नॉट एक्सपेक्टेड, ज्याला अपयश असं आपण लेबल लावतो, अशा प्रकारचा प्रसंग कधी तुमच्या आयुष्यात आला का, आणि तेव्हा त्या प्रसंगाला कशा प्रकारे तुम्ही सामोरे गेलात? म्हणजे मला एकदम टू द पॉइंट बोलायचं झालं तर तुम्हाला देखील असे काही इमोशनल जे फ्लक्च्युएशन्स असतात त्याच्या आहारी तुम्ही कधी गेला होतात का? रोजच जातो, कारण मी थोडाफार इमोशनल आहे. आणखीन त्यामुळे तो माझा दोष आहे की त्यामुळे जर अशी काही घटना घडली ऑफिसमध्ये किंवा घरी की विच इज नॉट इन सिंक विथ युअर थिंकिंग, और असं होतं ना कधी कधी तुमची विचार करण्याची पद्धत आणि इतरांची विचार करण्याची पद्धत याच्यात जबरदस्त फरक असतो, आणि ती आपण वेव्हलेंथ म्हणतो, ती जर जमली नाही तर त्याचा त्रास होतो. काही माणसांना त्रास होत नाही, सोडून देतात ते. मला त्रास होतो, आणि अजूनही प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पुष्कळ त्रास होतो. पण असं आहे ना की शेवटी दुसरा दिवस उजाडतो, आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटतं की हे आपल्याला करायचं आहे, आणखीन पुष्कळ गोष्टी करायच्या, तेव्हा हळूहळू त्याचा हे पडायला लागतो. माझ्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची घटना घडलेली आहे. गेल्या 2008 साली, मला वाटतं 2 वर्ष झाली, ज्या वेळेला आमच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये आमच्या ट्रेझरीनी खूप मोठा लॉस केला. आणखीन मी त्या ट्रेझरी डिपार्टमेंटचा इन्चार्ज होतो. त्याच्या कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीवरती फारसा परिणाम झाला नाही, कारण तिथे लॉस झाला तर कंपनीच्या बिझनेसमध्ये फायदा झाला. ते हेजिंगमध्ये लॉस होता थोडा, परंतु ती लॉस होण्याची काही शक्यता जरूरत नव्हती. थोडंफार इररिस्पॉन्सिबल बिहेवियर आपण म्हणतो तसं आमचं झालं. त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती होती. आणखीन त्याचा खूप त्रास झाला म्हणजे असं झालं की दिवस रात्र मला दुसरा विचार करता येत नव्हता. त्याच्या मागचं कारण असं आहे की एकदा असं आपल्याला वाटतं की हे आपली जबाबदारी आहे आणि हे आपलं काम आहे, आणि त्याच्यात कुठे चूक झाली किंवा त्याच्यात अशा प्रकारचा काही घोटाळा झाला तर तुमचा कॉन्शियस तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. आणि करिअरमध्ये, बिझनेसमध्ये कॉन्शियस असणं अतिशय जरुरी आहे. म्हणजे मला त्याच्यात आता विचार केला तर असं वाटतं की मला जे झालं तर काही वाईट झालं नाही म्हणजे असं काय, असं व्हायलाच पाहिजे माणसाला. त्यातून मग तो मार्ग कसा काढायचा शिकून जातो. तर त्यावेळेला खूप त्रास झाला. आणखीन आमची कंपनी फार सुंदर कंपनी आहे, त्यामुळे तो त्रास मी सहन करू शकलो. कारण माझे सगळे कलिग्स, माझे बोर्डावरचे कलिग्स म्हणा, आमचे साहेब, शिवाय आमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी मुलं, यांनी मला त्यावेळेला जबरदस्त आधार दिला. आणि आधार दिला म्हणण्यापेक्षा ते असं मनावर आणायला लागले की हे आमची चूक आहे, तुम्ही का तुमच्या डोक्यावर घेताय. तर मला सांगायचं असं आहे की अल्टिमेटली जेव्हा तुम्ही लीडर म्हणता स्वतःला, किंवा तुम्ही म्हणता धंद्याचा, किंवा तुम्ही एका पर्टिक्युलर फंक्शनचे हेड आहे असं म्हणता, तेव्हा बक स्टॉप्स देअर. आणि म्हणून तो त्रास होतो तुम्हाला. बक स्टॉप्स देअर म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर वरती कुठे जात नाही ते, आणि तिथे तुम्ही एकटे राहता. बऱ्याच वेळेला तो एकटेपणा असतो, तो पण कधी कधी खातो तुम्हाला. आणि जर तुम्हाला कॉन्शियस नसेल तर तुम्ही असं पण होऊ शकतं ना, तुम्ही म्हणता की ह्यानी केलेलं आहे की मी किती बघणार, सिस्टीम्स नव्हत्या, हे नव्हतं, काही कारणं तुम्ही देऊ शकता. पण मला असं वाटतं की करिअर करायची असेल, उत्तम बिझनेस करायचा असेल तर कॅरेक्टर असणं अतिशय महत्व आहे. कॅरेक्टर जर असेल तर अशा घटनांचा तुम्हाला त्रास होतो. म्हणजे मी असं काही बोस्टिंग करत नाही की माझं काही जबरदस्त कॅरेक्टर आहे, पण मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा, आणि जवळजवळ 1 वर्ष तो त्रास झाला त्यातनं बाहेर येण्याला. आमच्या शेअर होल्डर्सनी, आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी, माझ्या कलिग्सनी कोणी एका शब्दाने मला बोललेलं नाही, पण तरी सुद्धा तो त्रास झाला. आणि तो व्हायचा तो होतो. त्यावेळेला माझ्या फॅमिलीनी प्रचंड सपोर्ट केलं. त्यांनी सगळ्याच वेळेला केलेला आहे सपोर्ट, पण त्यावेळेलाही त्यांनी केलेलं आहे. पण यातनं मी काय शिकलो काय आहे की 2 गोष्टी शिकलेल्या आहे की धंद्यामध्ये हे चढ-उतार असे होणारच. ते काय असा एकदम रायझिंग कर्व किंवा तुमच्या करिअरमध्ये कायम रायझिंग कर्वच असते असं नाही. कधी कधी असे उतार येतात, आणि यू हॅव टू टेक देम इन युअर स्ट्राइड अँड मेक शुअर दॅट यू डोंट कमिट or you don't make same mistakes again and again and again. So long as you learn that, then it's fine. 1 वर्षानंतर मला कळलं की it happens, and it happens
so long as you understand that it happens and you overcome that, it is okay. सुपर. म्हणजे ह्याच्यातून एक गोष्ट कळली की इमोशन्स आर पार्ट ऑफ द बिझनेस. इमोशन्स वाईट नसतात. आणि जसं आपण म्हणतो की फक्त ते कशा वापरायच्या आपण आणि कुठे त्याचा उल्लेख करायचा ह्याला फक्त. जसं आपण म्हणतो की आपण पॅशनेट आहोत बिझनेस बद्दल, एनर्जेटिक आहोत आणि टोटली कमिटेड आहोत. इट इज नथिंग बट इमोशन. आणि जर ती पॉझिटिव्ह इमोशन आहे आणि जर आपण जिकडे कमिटेड आहोत, आपण ज्या गोष्टीमध्ये पॅशनेट आहोत, जर तिकडे जर काही पुढे पाठी झालं तर त्याचा परिणाम आपोआपच निगेटिव्हली देखील होतोच. ओके. पण त्यातनं बाहेर यायलाच लागतं, नाहीतर प्रॉब्लेम होतो. सर आता एक प्रश्न मला विचारायचा आहे. जसं तुम्ही मगासपासून असं म्हणालात की जर आपण धंदा करतोय किंवा आपण जर बिझनेस करतोय तर या गोष्टी तर होणारच. सो आता राईट नाव जे ज्या पदावर आहे ते प्रचंड जबाबदारीचं पद आहे. वेन यू जॉईंड लार्सन अँड टुब्रो त्यावेळी इट वॉज लाईक तुम्ही तिकडे गेलात सर्व्हिस करण्यासाठी. पण हे ट्रान्झिशन जे झालं ॲज अ प्रोफेशनल टू अ बिझनेसमन, हे जे ट्रान्झिशन आहे हे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीने या ट्रान्झिशन मधून कशा प्रकारे गेलं पाहिजे किंवा तुम्ही काय मार्गदर्शन कराल या बाबतीमध्ये? व्हॉट इज द डिफरन्स, बेसिक डिफरन्स? ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की तेव्हा तुम्ही प्रोफेशनल म्हणून काम करता त्यावेळेला तुम्हाला एखाद्या विषयाचं ज्ञान असतं आणि त्याचा तुम्ही उपयोग करता तुमच्या कामासाठी आणि तो उत्तम एक चांगला प्रोफेशनल असेल तर तो उत्तम त्याचा उपयोग करतो. आणखीन नंतर त्याची प्रगती होत होती. तितक्या मर्यादित प्रमाणात ते असतं. जेव्हा तुम्ही त्याचं रूपांतर आंतरप्रिनर किंवा बिझनेसमॅन मध्ये करता त्यावेळेला त्याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे तुम्हाला रिस्क किंवा जोखीम उठवण्याची ताकद यायला लागते. कारण धंदा म्हटला की त्याच्यात रिस्क येतात आणि ती कधी येते की जेव्हा त्या धंद्याचा तुम्ही सखोल अभ्यास केलेला असतो, तुमच्या बिझनेसचा सर्वांगीण विचार केलेला असतो. म्हणजे नुसतं एका गोष्टीचा नाही की तुम्ही एखादा धंदा करायचा म्हटलात तर त्याच्यामध्ये माणसांना कसं सांभाळायचं, फायनान्स कसं उभं करायचं, सेल्स ऑर्गनायझेशन बिल्डिंग ह्याचा तुम्ही सर्वांगीण विचार करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की रिस्क किंवा जोखीम उठवणं, रिस्क मॅनेजमेंट ही जी कन्सेप्ट आहे, एंटरप्रेन्योर टेक्स रिस्क. दॅट्स द बेसिक डिफरन्स की जो बिझनेसमॅन आहे तो रिस्क घेतो. तो कसा घेतो? काही गोष्टी त्याला इंट्युशननी येतात किंवा समजून येतात किंवा फॅमिलीमधनं येतात. ज्यांना फॅमिलीमधनं येत नाहीत त्यांना हे शिकावं लागतं. संपूर्ण बिझनेसचं नॉलेज आणि त्याचा संपूर्ण विचार करावा लागतो. तिसरी त्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही ऑर्गनायझेशन बिल्डिंग ही जी कन्सेप्ट आहे ना ती नवीन आणि छोट्या धंद्यांमध्ये त्याच्याकडे इतकंसं लक्ष दिलं जात नाही. कारण तिथे 1 किंवा 2 माणसं असतील, त्यांना ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यात ती गोष्ट चांगली होते. पण त्याच्या बाजूनी ज्या इतर अनेक गोष्टी असतात त्याचा संपूर्णपणे ते विचार करत नाहीत. मी जेव्हा माझा विचार करतो त्यावेळेला मी असं म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी आता आमच्याकडे फायनान्शियल सर्व्हिसेसचा बिझनेस आम्ही मोठ्या प्रमाणावर करायचं चालू आहे सध्या. त्याच्या 4 कंपन्या आहेत. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही हा विचार केला तेव्हा पहिल्यांदा इन्शुरन्सचा धंदा आम्ही चालू केला आहे नुकताच. आम्ही पहिली इन्शुरन्सची पॉलिसी निर्माण करण्यापूर्वी संपूर्ण ऑर्गनायझेशन तयार केली. म्हणजे काय केलं की माणसं आधी गोळा केली. पहिला लीडर आणल्यानंतर त्याच्या आजूबाजूला नवीन सेल्सची माणसं, अंडर रायटर्स, ह्या सगळ्या लोकांना गोळा केलं. टेक्नॉलॉजी काय लागते त्याचा विचार करून त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली आणि एक ऑर्गनायझेशन तयार केली. जेव्हा तुम्ही बिझनेसचा विचार करता त्यावेळेला तुम्ही ऑर्गनायझेशनचा विचार करायलाच पाहिजे. आणि तो जर केला तर त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पुन्हा की निरनिराळ्या प्रकारची माणसं गोळा करायला लागतात, त्यांना ठेवावं लागतं एकत्र, सांभाळावं लागतं, त्यांना एनकरेज करावं लागतं. तर हे गेल्या 8-10 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी शिकलेलो आहे आणि त्याचा वापर आता या सगळ्या नवीन बिझनेसेसमध्ये मी करतोय. ओके. सो व्हेन यू टॉक अबाउट ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट यू मीन सेटिंग अप व्हेरी स्ट्रॉंग सिस्टम. ऑल आस्पेक्ट्स, पीपल, systems, standards, finance, human resource policies, everything. So because business has so many
आस्पेक्ट्स, त्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं जरुरी आहे. आणि स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसमध्ये कधी कधी इथे प्रॉब्लेम येतो. तर त्याचा त्यांनी जरा खोलात जाऊन विचार केला आणि थोडा लॉंग टर्म पण विचार करावा लागतो. म्हणजे एखाद दोन काय होतं की आपल्याकडे असं वाटतं की आपल्याला आता 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी विचार करायचा, पण जर आपल्याला सस्टेनेबल बिझनेस पाहिजे असेल की लॉंग टर्म 10-15 वर्ष कायम हा धंदा चालवायचा असेल तर याचा काय विचार करणं अतिशय जरुरी आहे. बिझनेस आणि सस्टेनेबिलिटी या कन्सेप्ट फार महत्त्वाचे आहेत. आपण चालू करतो एखादी गोष्ट ती काही 1-2 दिवसासाठी करत नाही, आपण लॉंग टर्मसाठी चालू करतो, त्यामुळे ह्याचा विचार करायची जरुरी आहे. म्हणजे आता जे एक लघु उद्योजक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही असं म्हणाल की दे शुड फोकस ऑन ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, दो दे आर स्मॉल बट फर्स्ट ऑफ ऑल दे शुड सी द बिग ड्रीम आणि त्याला अनुसरून ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट प्रोसेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एकदम होणार नाही ते, पण जसजसा पहिलं म्हणजे त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत की ऑर्गनायझेशन म्हणजे काय आणि त्याच्यात या बिझनेससाठी आपल्याला काय काय कशा प्रकारची ऑर्गनायझेशन पाहिजे हे कळायला पाहिजे. आणि हे केल्यानंतर मग ते त्याच्यासाठी काम करणं जरुरी आहे. म्हणजे त्याचं जे पिक्चर आहे लॉंग टर्मचं ते आधी क्लिअर पाहिजे, कुठे पोहोचायचं या बाबतीत सुद्धा. ओके, हे आपण सर बिझनेसमॅन जे आहेत त्यांच्याबद्दल बोललो. मगाशी तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला जे सांगितलं की भरपूर एक्सपोजर तुम्हाला मिळालं. आज जेव्हा एखादी व्यक्ती ग्रॅज्युएट होते किंवा हायर एज्युकेशनला जाऊन येते त्याच्यानंतर कॅम्पस रिक्रुटमेंट किंवा आजकाल इंटरव्ह्यूज वगैरे होतात आणि नोकऱ्या विथ हॅव्हिंग हाय पॅकेजेस वगैरे त्या देखील सहजरित्या मिळतात इफ यू आर जर तशा पद्धतीचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल तर. पण आपल्या करिअरच्या सुरुवातीपासूनच म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने करिअरची निवड केली तो एक सिनॅरिओ होता. पण आज इकडे जी मंडळी उपस्थित आहेत ज्यांच्यापैकी ज्यांना करिअर कॉर्पोरेटमध्ये करायचं आहे, सो तिकडे काय त्यांनी पावलं उचलली पाहिजे तुमच्या मते बिफोर गेटिंग इन टू करिअर? पहिले म्हणजे करिअरची दिशा ठरवायला पाहिजे ना, की इथे आपण जॉईन झाल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे तेच बऱ्याच मुलांना आजकाल पटकन समजत नाही. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक मुलगा आला होता, त्याला तो फायनान्शियल मार्केट्समध्ये काम करतो, तर त्याला ह्या कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत जायचं आहे. म्हटलं त्या करिअरच्या दृष्टीने तुला ह्याचा काय फायदा आहे, तेच काम तो दुसऱ्या कंपनीत जाऊन त्याला करायचं आहे, कारण मला ह्या कंपनीमध्ये जमत नाही आहे आणि म्हणजे इथे माझी माणसं चांगली नाही आहेत वगैरे वगैरे. पण मी त्याला म्हटलं की तू समजा हे मान्य केलं मी, तरी सुद्धा तू आता जो चेंज करतोयस इज इट फॉर द बेटर, म्हणजे त्याच्यातनं तुझं प्रोफेशनल लाईफ समृद्ध होणार आहे का ह्याचा विचार करायला अतिशय जरुरी आहे. म्हणजे कदाचित असंही असू शकतं की 25 वर्षापूर्वी विचार माणसं मुलंही करू शकत नाही, पण निदान 5 वर्षाचा तरी विचार करायला पाहिजे की इथे आपल्याला ऑप्शन्स काय आहे आणि या ऑप्शन्सला पैकी आपल्याला कुठले ऑप्शन्स चूज करायचे आहेत आणि मग त्या दृष्टीने जायचं. म्हणजे हे उद्दिष्ट ठरवणं जरुरी आहे. दुसरं, मी एक जुन्या विचाराचा माणूस आहे, त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की शॉर्टकटचा काही फायदा होत नाही. आणखीन पटापट तुम्ही नोकऱ्या बदलून तुम्ही जर पैसे मिळू शकतात, पण समृद्धी येते तसं नाही, ज्ञान मिळतं तसं नाही. त्यामुळे आणि नंतर मला असं विचार करतो की एवढं सगळं तुम्ही 5 वर्षात मिळाल्यानंतर नंतर काय. तर त्यामुळे तुम्ही आत्ता जेवढं खोलात जाता येईल त्या विषयाच्या ज्याचं तुम्हाला करिअर करायचे तसा फायदा करून घ्या. आणखी जितकं मिळवता येईल तेवढं मिळवा आणि नंतर पुढे जायचा प्रयत्न करा. त्यामुळे सखोल कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करण्याची जरुरी आहे, तेही त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि माझं अत्यंत म्हणणं असं आहे की जर भारत देश बनवायचा असेल तर आपले एंटरप्रेन्योर्स ऑनेस्ट असणं जरुरी आहे, बिझनेसमॅन ऑनेस्ट असणं जरुरी आहे, करिअर प्रोफेशनल्स ऑनेस्ट असणं जरुरी आहे. तर सगळ्यांच्या मनामध्ये ही ऑनेस्टी असलीच पाहिजे, तर ती सगळ्या देशामध्ये येते. नाहीतर त्याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा करिअरच्या दृष्टीने विचार करता तेव्हा हा पण विचार करा की तुमची फिनान्शियल इंटेग्रिटी आणि इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी या दोन्ही गोष्टी फार फार महत्त्वाच्या. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर आपल्याला जॉब करायचा आहे किंवा कंपनीमध्ये जर आपल्याला करिअरची सुरुवात करायची तर बहुतेक त्यांचा पण व्हॅल्यू बेस तेवढा स्ट्रॉंग आहे का? व्हॅल्यू म्हणजे मूल्य जी आहे त्यांचा नसला तर तुम्ही निर्माण करा. तर काय आपण आहे ते ऍक्सेप्ट करत राहणार त्याला काही अर्थ नाही ना. चेंज इज अ मस्ट. त्यामुळे चेंज इज अ मस्ट. आणि जर घडवायचं असेल तर तुम्ही घडवा. की आय डोंट थिंक यू एक्सपेक्ट अदर्स टू डू थिंग्स, यू डू इट. टेक इनिशिएटिव्ह अँड डू इट.
सर मगाशी तुम्ही ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटबद्दल सांगितलं, पण मला थोडंसं डिटेलमध्ये विचारावं असं वाटतं की म्हणजे जे कारण खास करून लक्षवेधमध्ये जे प्रशिक्षणार्थी येतात त्याच्यातले मोर दॅन 50 to 60% ऑफ पीपल आर यू कॅन से ते उद्योजक आहेत. त्यांचे वेगवेगळे सर्व्हिस सेक्टर म्हणा किंवा मॅन्युफॅक्चर वेगवेगळे, मगाशी पण काही जणांशी आपण भेटलो. सो त्यांना जर बिझनेस स्केलिंग करायचं आहे, कारण स्टार्टिंग अ बिझनेस अँड स्केलिंग अ बिझनेस ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात. एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत येऊन तो उद्योजक जो असतो तो थांबतो. सुरुवातीपासून जी प्रगती असते ती जोश असतो, जुनून वगैरे ते सगळं असतं. एका पर्टिक्युलर लेवलला येऊन तो सगळं स्टॅग्नंट होतो आणि ही स्टार्ट्स डुईंग एव्हरीथिंग, कारण तोच करता धरता करविता सगळा तो असतो. पण मग स्केलिंग करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीचा दृष्टिकोन किंवा काय त्यांनी कुठल्या प्रकारचे स्टेप्स घेतले पाहिजे? स्केलिंग म्हणजे आपल्याला कुठे जायचं ते माहिती पाहिजे. म्हणजे आता तुम्ही समजा असं म्हटलं की मी ज्वेलरीचा बिझनेस करतोय, त्या ज्वेलरीच्या बिझनेसमधनं तुम्हाला वामनहरी पेठ्यांसारखं व्हायचं आहे का आणखीन कोणासारखं व्हायचं आहे, तर त्यांनी कशी कशी प्रगती केली याचा विचार करा आणि त्याच्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायला लागतील. तुम्हाला कदाचित असं वाटेल की कोणाबरोबर आपण अलायन्स करावा, कोणाबरोबर आपण जॉईंट व्हेंचर करावं, मर्जर करावं, ॲक्विजिशन करावं, त्या दृष्टीने स्केलिंग होऊ शकतं. पण इतरांनी जे केलेलं आहे ते डोळसपणे पाहण्याची जरुरी आहे की त्या बिझनेसमध्ये जे लोक पुढे गेलेले आहेत किंवा ज्यांनी काही नवीन केलेलं आहे, काही इनोव्हेशन केलेलं आहे की आणि त्यांनी बऱ्याच बिझनेसेसमधनी सुरुवातीला स्ट्रगलच केलेलं असतं, पण त्या स्ट्रगलमधनं ते कसे पुढे गेलेले आहे ह्याचा विचार करणं अतिशय जरुरी आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही निरनिराळ्या पुढे गेलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या धंद्याचा अभ्यास करून त्यातनं काय करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेली आहे, तर काहीतरी नवीन वाटा शोधण्याचा पण त्याच बिझनेसमध्ये तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे इनोव्हेशन इज अ मस्ट फॉर ग्रोथ, इनोव्हेशन इज अ मस्ट, चेंज इज अ मस्ट अँड इंट्रॉस्पेक्शन इज अ मस्ट. ऑल द थ्री थिंग्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही विचार करत राहा, इतरांनी काय केलेलं आहे ते पाहत राहा आणि स्वतः काहीतरी नवीन निराळं करून आपल्याला हा धंदा वाढवता येईल का हे बघा. त्या व्यतिरिक्त मगाशी मी ऑर्गनायझेशन बिल्डिंग जे सांगितलं त्याचा विचार प्रत्येकानेच करावा लागतो. म्हणजे त्या प्रत्येक धंद्यामध्ये त्याचं महत्व आहे. म्हणजे जर आपलं चित्र जे आहे ते आधी ठरल्यानंतर तेवढ्या लेवलला कुठला बिझनेस आहे किंवा कुठली कंपनी ऑलरेडी तेवढ्या नाही, त्याच्यापेक्षा पुष्कळ पुढे कोण गेलेलं आहे, म्हणजे आपला गोल काय आहे, आपली व्हिजन काय आहे ते ठरवायचं पाहिजे ना. आणि तिथे जाण्यासाठी काय करायला पाहिजे हे म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या स्टेप्स घेतल्या ते करत पाहायला पाहिजे. जे आपलं विजन आहे ते उद्दिष्ट ऑलरेडी कोणत्या कंपनीने किंवा कोणत्या बिझनेसने साध्य केलेलं आहे त्यांचं स्टडीपेक्षा जास्त विजन जे आहे कोणाचं आहे. ओके, असे छोटं विजन करून चालत नाही, मोठं असावं लागतं. ऍब्सोल्युटली. सर आता एक प्रश्न, मगाशी ऑलरेडी सांगितलं तुम्ही की माझ्यापेक्षा तो खडतर प्रवास माझ्या कुटुंबियांसाठी होता. मला विचारायचं आहे की आता ड्युरिंग दिस प्रोग्रेस किंवा ड्युरिंग हा जो प्रवास होता त्या दरम्यान असं काही होतं का की तुम्हाला असं वाटतं की मी या गोष्टींचा मला त्याग करावा लागला किंवा कुठेतरी पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफमध्ये तो बॅलन्स वगैरे. सो हाऊ डिड यू डू दॅट किंवा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते फॅमिलीजनी माझ्या उत्तर दिलं तर बरं होईल. त्याग म्हणजे सॅक्रिफाईस त्यांनी केलेला आहे. मी माझ्या धुंदीत होतो की मी काहीतरी अचीव करतोय, मी माझं काहीतरी चाललेलं आहे, मला कोणीतरी मी कुठेतरी डायरेक्टर वगैरे झालोय, फार मोठा कोणीतरी झालेलं आहे. इन द प्रोसेस डिस्टन्स त्यांच्यामधलं आणि माझ्यामधलं वाढत गेलं. आणखीन ते ब्रिज करायचा प्रयत्न करताना आता डिफिकल्ट व्हायला लागलं. त्याची सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो की संवाद कमी झाला, तो संवाद अचाच पटकन चालू करता येत नाही नंतर. त्यामुळे ती प्रोसेस जर थांबली, आता तुम्ही असं आहे ना, तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे फार मोठी भाषणं देता की सगळ्यांची संवाद साधणं महत्वाचं आहे, सगळ्यांना सांभाळून घेणं महत्वाचं आहे, पण घरामध्ये कुठे संवाद आहे? घरामध्ये संवाद आहे, तुम्ही तुमच्या मुलीला किती वेळा फोन करता आणि काय बोलता तिच्याशी, अमकं तमकं बरेच. तर हा एक अतिशय प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे. आणखीन ते झालेलं आहे. बघूया आता रिटायरमेंट नंतर संवाद मला काही साधता येतो का. दुसरं एक असं आहे की ह्याला एक छोटासा आणखीन एक पॉइंट आहे की मला
गोष्ट मला करायची आहे, होती, आता कधी होईल असं मला माहिती नाही. मला एक सिनेमा काढायचा आहे चांगला. आणखीन ते जमेल कधी मला माहिती नाही. मला सिनेमाची प्रचंड आवड आहे आणि सांगायला लाज वाटत नाही. त्यामुळे आणि ती चांगला सुंदर सिनेमा काढायची माझी खूप इच्छा आहे. जमलं तर बघूया. पण काय होणार आहे ना की इथे जर तू कामच करत राहिलं तर त्याला पण वेळ द्यावा लागतो. ती पण एक पॅशन असल्याशिवाय ते पण चांगलं होणं शक्य नाही आहे. इथली पॅशन संपली तर तिथे चालू करायला लागेल. तर तुमचं रिटायरमेंट गोल आहे याचा अर्थ. रिटायरमेंट नंतर आणखीन बरेच प्लॅन्स आहेत. ओके. सर आता शेवटचे 2 प्रश्न आहेत. हा प्रश्न देखील तेवढाच सेन्सिटिव्ह असं मला वाटतं. आणि अशी खूप कमी माणसं आहेत जी कॉर्पोरेट जगामध्ये अतिशय उच्च पदावर कार्यरत आहेत आणि त्यामध्ये मी असं म्हणेन की त्यामध्ये देखील उच्च श्रेणीमध्ये गणले जाणारे आहात. आणि असं तुम्ही म्हणताय, मी नाही. आम्हाला सगळ्यांना तरी असं वाटतं, हो की नाही? सो मला असं विचारायचं आहे सर की डू यू रिअली फील की असं म्हटलं जातं म्हणून मी विचारतोय की डू यू रिअली फील की मराठी कम्युनिटीमध्ये अपब्रिंगिंगमध्ये काही गोष्टी चांगल्या आहेत पण काही फ्लॉज आहेत आणि त्याचा आपल्या मानसिकतेवर किंवा बिलीफ्सवर परिणाम होतो आणि पुढे जाऊन आपल्याला त्रास होतो असं आपल्याला वाटतं का? नक्कीच वाटतं मला. आणखीन मी ते या कुलकर्णी साहेबांनी मला ते पुस्तकाच्या वेळेला हा प्रश्न विचारला आणि मला हे सांगायला काही वाटत नाही. अपब्रिंगिंगमध्ये बदल होणं अतिशय आवश्यक आहे. की आपल्याकडे 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे बऱ्याच वेळेला करू नको असं म्हणण्याची पद्धत आहे. हे नको, पुढे जा पेक्षा हे नको, ही कन्सेप्ट आहे. दुसरं असं आहे की 58 वर्ष झाल्याच्या आधी 4 वर्षच आता रिटायर व्हायची वेळ आली. कशाला रिटायर व्हायची वेळ आली 54व्या वर्षी तुम्हाला? तुम्ही 80 वर्षापर्यंत तुम्ही काम करू शकता. परवा मी अतिशय एक थोर व्यक्ती आहेत मालेगम म्हणून, तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल, चार्टर्ड अकाउंटंट, अतिशय रिनाउंड माणूस आहेत. 79 वर्षाचा माणूस आहे तो माणूस. अजून जबरदस्त काम करतो, तल्लख बुद्धी आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करतो, तिखट माणूस आहे, हुशार माणूस आहे. पण तेवढाच तिखट आणि हुशार अजूनही आहे कारण तो आपली बुद्धी मेंदू वापरतोय अजून. त्यामुळे हे 54व्या वर्षी वगैरे आणि नंतर एकदा आता रिटायरमेंट दिलं की आता मी VRS घेतली. काय VRS घेतली? कशाला VRS घेतली? VRS घेतल्यानंतर केलं काय पुढे? मग पुढे आणखीन करण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. ते का नाही बघत होत आपण ऑप्शन्स ते निघाले? हाही एक थोडाफार अतिशय म्हणजे बरीचशी माझं म्हणणं असं आहे की संतुष्ट असावं माणसांनी अशा. पण काही न करता मी संतुष्ट आहे असं म्हणणं मला काही बरोबर वाटत नाही. ते माझ्या तिला पटत नाही. काही न करता म्हणण्यापेक्षा म्हणजे आधीच नको असताना मी खूप संतुष्ट आहे, मी खूप मिळवलं असं वगैरे करण्याची पद्धत आहे. ते काही बरोबर नाही आहे. आपल्याला माझ्या असं प्रामाणिक मत आहे की जो मेंदू दिलेला आहे किंवा जी शक्ती दिलेली आहे त्याचा 5% सुद्धा वापर आपण करत नाही. आणि जेव्हा हे विचार येतात मनामध्ये की मी VRS घेतोय, मला हे करू नका, हे तू पुढे जाऊ नको, हे होईल ते होईल, तू इथे पडशील, पण तू धावायला जा म्हणणार तू इथे पडशील, अशी मनोवृत्ती आहे ती नक्कीच बदलायची आवश्यकता आहे. थोडा बदल नक्की होतो आहे आजकाल. पण अजूनही मी मगाशी म्हटलं की मध्यमवर्गीय संस्कार, त्या मध्यमवर्गीय संस्कारांचं एक बॅगेज पण आहे. हे ते बॅगेज आहे. त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत पण हे बॅगेजही आहे, ते काढून टाकायला पाहिजे. त्यासाठी कशा प्रकारचं अपब्रिंगिंग किंवा कशा प्रकारे संस्कार किंवा धडाडी, त्याच्यामध्ये थोडं असं आहे की शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये सुद्धा ह्याचा विचार करणं जरुरी आहे की इनोव्हेशन, रिसर्च किंवा नवीन काही करण्यासाठी किती शाळा प्रोत्साहन देतात. आजकाल आधी मराठी मीडियमच्या शाळा खूपच कमी आहे. बहुतेक सगळे मुलं इंग्लिश मीडियममध्ये जातात. ते ठीक आहे इंग्लिश मीडियम, पण त्या शाळांमध्ये सुद्धा अमेरिकेला कधी जाता येईल किंवा कॉलेजमध्ये याचं शिक्षण बऱ्याच प्रमाणात दिलं जातं ना, की कसं तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये तिकडे कसं जाल किंवा या इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये वगैरे कसं हे करा. पण कुठल्याही तरी गोष्टीवरती प्रयोग करणं, इनोव्हेशन करणं, नवीन काहीतरी निर्माण करणं, अशी जिज्ञासू वृत्ती शाळा कॉलेजेसमध्ये फार कमी दिसते. आणि त्यामुळे परीक्षार्थी शिक्षण जास्त असल्यामुळे हे होतं की परीक्षा पास करायला त्याच्यात चांगले मार्क मिळवायचे आणि कुठेतरी जायचं.
तर हे बदलायला पाहिजे. घरचं वातावरण पण बदलायला पाहिजे की ज्याच्यामुळे तिथे पण उत्साह पाहिजे, एनर्जी पाहिजे की हां तू करतोयस, फॅन्टॅस्टिक, हे शब्द आले पाहिजे. फॅन्टॅस्टिक, गो अहेड, डोंट लुक बॅक. प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी आपसूक असतं, काहीतरी युनिक असतं, अद्वितीय असतं. त्याला खतपाणी मिळालं पाहिजे, त्याला एनकरेजमेंट मिळाली पाहिजे. रादर दॅन सेईंग गो टू कन्व्हेन्शनल रोड, एनकरेज देम टू ब्रेक द रूल्स अँड चेज युअर ड्रीम्स. नक्कीच, कारण आपल्या पुढे आपण सिनेमे बघतो, नाटकं बघतो. तुमच्या पुढे किती, आता तुम्ही सिंधुताई सपकाळ सिनेमा पाहिला असेल की नाही मला माहिती नाही. त्या बाईच्या आयुष्यामध्ये इतकी संकट आल्यानंतर तिने काय सुंदर आयुष्य निर्माण केलंय. तर ती धडाडी बाई निर्माण करणं अतिशय जरुरी आहे आणि त्याच्यात ते करण्याची जबाबदारी फॅमिलीची आहे, शाळांची आहे, शैक्षणिक त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. क्या बात आहे. सर आता शेवटचा प्रश्न विचारतो. भरपूर आम्ही या जर्नीबद्दल खूपच आम्ही इन्व्हॉल्व झालेलो. आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल व्हॉट नेक्स्ट, व्हॉट वी आर गोइंग टू सी फ्रॉम यू ऑर लार्सन अँड टुब्रो. पुढची ध्येय आपली. ह्याचं उत्तर मी माझी मिसेस गेल्यानंतर दिलं तर चालेल ना? कारण मी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि जे खरं प्रामाणिकपणे दिलं तर मला कधी जेवायला मिळेल घरी असं मला वाटत नाही. काय वाटतं मित्रांनो, ऐकायचंय उत्तर की? माझा एक सध्या एक जबरदस्त काम चालू आहे आणि ते काम असं आहे की आमच्या फिनान्शियल सर्व्हिसेस बिझनेसमध्ये आम्ही त्या कंपन्यांचा विस्तार तर करतोच आहोत, तो बिझनेस वाढतो आहे. पण त्याच्यात जोडून मी मगाशी ज्या मायक्रो फायनान्स या विषयाचा उल्लेख केला तर नक्कीच हे स्वप्न आहे की सध्या इंडस्ट्रीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम सगळे बाजूला करून म्हणजे काय की तुम्ही त्याच्यासाठी सरकारशी बोलायला पाहिजे, रेग्युलेटरशी बोलायला पाहिजे, तुमचे जे तुमचे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी बोलायला पाहिजे. या सगळ्यांशी बोलून तो बिझनेस भारतामध्ये कसा वाढेल हे काम मला करायचं आहे आणि त्याच्यासाठी माझे थोडेफार प्रयत्न चालू आहेत. बरेच नाही पण प्रयत्न चालू आहेत की सध्या ज्या प्रॉब्लेम्समधनं हे जे प्रॉब्लेम्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये त्याचं अपॉर्च्युनिटीमध्ये रूपांतर कसं करून त्याचा या सगळ्या छोट्या उद्योजकांसाठी कसा काय उपयोग करता येईल. इथे बरेच छोटे उद्योग शहरातले बसलेले आहेत. आम्ही जो मायक्रो फायनान्सचा बिझनेस करतो तो खेडेगावामधल्या छोट्या उद्योजकांसाठी करतो. त्याची खूप जरुरी आहे. म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन हे जे आपण सध्या सगळीकडे ऐकतोय त्या फायनान्शियल इन्क्लुजन या कन्सेप्टमध्ये काहीतरी सहभाग मोठा काहीतरी द्यावं अशी माझी खूप इच्छा आहे आणि पुढचे 1-2 वर्ष त्यासाठी मी जबरदस्त प्रयत्न करणार आहे. तर आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा.